चिंतन करत असताना ज्या निमित्ताने कीर्तन सेवा संपन्न होते ते निमित्त सर्वांना ठाऊक आहे. आज या ठिकाणी आपल्या रासकर परिवारातील एक आदर्श असणारे व्यक्तिमत्व कैलासवासी शांताराम खंडू रासकर दादांचं 5 वर्षापूर्वी देहावसान झालेलं आहे. ज्या वेळेला दादाने देह ठेवला त्यावेळेला त्यांचं वय 67 होतं. आज या ठिकाणी 5वं पुण्यस्मरण संपन्न होते. आपल्या जीवनामध्ये एक परिवार घडवत असताना एक अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी परिवाराची सेवा केली किंवा परिवार घडवलेला आहे, वाढवलेला आहे. परिवाराचं भरण पोषण करण्याकरता किर्लोस्कर कंपनीमध्ये या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने सर्व्हिस केलेली आहे आणि आपल्या परिवाराला उत्तम पद्धतीने संस्कार देण्याचं काम केलेलं आहे. खरं तर दादांच्या पश्चात असणारा जो काही परिवार आहे त्याच्यामध्ये 3 मुलं आहेत. श्री बाळू शांताराम रासकर, श्री किरण शांताराम रासकर, श्री सचिन शांताराम रासकर 3 मुलं आहेत. त्याचप्रमाणे पत्नी असणाऱ्या श्रीमती कमल शांताराम रासकर पत्नी आहेत. त्याचप्रमाणे बहीण असणाऱ्या सौ आशा गोकुळ बोरावके बहीण आहेत. त्याचप्रमाणे आणि सुना असणाऱ्या वैशाली बाळू रासकर, सारिका किरण रासकर, दीपाली सचिन रासकर सुना आहेत. नातवंडे असणारे कार्तिक, ओम, अर्पण, अंश, मिथिलेश आणि अद्वैत अशा पद्धतीचे असणारी नातवंड आहेत. एकंदरीत या संपूर्ण कुटुंबाला एक चांगल्या पद्धतीचं वळण देण्याचं काम, चांगल्या पद्धतीचे संस्कार देण्याचं काम या ठिकाणी दादांनी केलेलं आहे. हा दादांच्या पश्चात असणारा एक उत्तम अशा पद्धतीचा आणि या ठिकाणी हा परिवार आहे. खरं तर वारकरी संप्रदायामध्ये वाहून घेणारा हा परिवार, उत्तम पद्धतीने आपल्या आई वडिलांची सेवा करणारा हा परिवार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. दादांच्या पश्चात असणारी 3 मुलं बाळासाहेब असतील, आमचे अत्यंत जीवलग असणारे मित्र, अनेक परमार्थिक असणारं, परमार्थाची आवड असणारे व्यक्तिमत्व किरण दादा असतील, सचिन दादा असतील. या 3ही मुलांना या ठिकाणी दादांच्या आणि प्रेमाला 5 वर्ष झालं या ठिकाणी मुक्त व्हावं लागलेलं आहे. 5 वर्षापूर्वी या ठिकाणी दादांचं आणि देहावसान झालेलं आहे. आज या ठिकाणी पुण्यस्मरण संपन्न होते. 5वं पुण्यस्मरण या ठिकाणी संपन्न होतंय. खरं तर काहींना प्रश्न पडला असेल, आता 5वं पुण्यस्मरण हे काय करायची आवश्यकता होती का, कशा करता एवढा मोठा अट्टास केला असेल. पण ऐका, पहिलं पुण्यस्मरण ज्या वेळेला आलं त्यावेळेला कोरोनाचा कालावधी होता. कोरोनाचा कालावधी असल्यामुळे त्या ठिकाणी पुण्यस्मरण करता आलं नाही. मला वाटते पुण्यस्मरण लांबची गोष्ट आहे. फ्लॅटमधून खाली सुद्धा येता येत नव्हतं, तर पुण्यस्मरण कधी करायचं अशी परिस्थिती त्यावेळेला होती. अगदी शहरं सुद्धा खेडेगावासारखी या ठिकाणी शुष्काट अशा पद्धतीने झालेले होते. अशा पद्धतीचा तो असणारा कालावधी होता. त्यामुळे त्या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण करता आलं नाही. आणि मग या ठिकाणी या परिवाराच्या अर्थ त्या मुलांच्या मनामध्ये, किरणदादाच्या मनामध्ये कायमस्वरूपी ह्या सारी कल्पना होते, किंवा एक सल होते की दादांचं पुण्यस्मरण झालं नाही किंवा पुण्यस्मरण करायचे. या वर्षी या ठिकाणी 5वं पुण्यस्मरण या परिवाराच्या वतीने या ठिकाणी नियोजन केलं आणि संपन्न होत आहे. खरं तर काहींना प्रश्न पडला असेल, पहिलं होऊन गेलं किंवा झालं नाही, मग आता करायची काय गरज आहे. पण ऐका, बऱ्याचशा लोकांना असं वाटतं एक केलं म्हणजे पुढं करायची आवश्यकता नाही किंवा पुढं काय करायचे. पण मला असं वाटतंय, ज्या वेळेला आई बाप आपल्याला जन्म देतात तर आपलं संगोपन करतात, ते असं म्हणत नाही आता 1च वर्ष बाळाला सांभाळले, आता टाकून द्या, आता त्याचं तो जगेल, त्याचं तो बघेल, असं मला वाटतं आईबाप असा विचार करत नाही. जर आई वडिलाने आपल्याला 25 वर्ष अहोरात्र रात्रंदिवस कष्ट करून जर सांभाळ असेल, मला असं वाटतं आपण त्यांना 1 वर्षात कसं विसरता येईल, आपल्याला विसरता येत नाही. शास्त्र सांगते की जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत आपण आपल्या मात्या पित्यांचं, अर्थात आपल्या आईचं वडिलाचं आपण पिंडदान करायचं असतं. तुम्ही किती मोठं करता याला महत्व नाही, पण ते करावं लागतं. आणि फक्त पुण्यस्मरण करायचं अशातला भाग नाही, वर्ष श्राद्ध करावं लागतं अशातला भाग नाही. थोडासा आवाज आहे या माईकला. फक्त वर्ष श्राद्ध नाही, तर वर्षातले 3 दिवस आपल्या मात्या पित्यांच्या करता आपल्याला द्यावे लागतात. त्या 3 दिवशी आपल्या मात्या पित्यांना आपण या ठिकाणी अन्न पाणी द्यावं लागतं. त्यांच्या प्रतिमेची पूजा करावी लागते, त्यांना अन्न पाणी द्यावं लागतं, त्यांचं स्मरण करावं लागतं. वर्षातले 3 दिवस हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. वर्षातले 3 दिवस आपल्या आई वडिलाला द्यावे लागतात. कोणते 3 दिवस? पहिला दिवस येतो वर्ष श्राद्धाचा दिवस. ज्या दिवशी आई बापाने देह ठेवला त्या दिवशी आई असो किंवा वडील असो, त्या मात्या पित्याच्या स्मरणार्थ अन्नदान करावं लागतं, पिंडदान करावं लागतं.
फोटोची पूजा करावी लागते आणि अन्नदान करावं लागतं. इथं 4-5 लोक का होईना, 5 लोक का होईना जीव घालायचे किंवा एक माणूस तरी जीव घालायचा वर्ष श्राद्धा दिवशी. त्याच्यानंतर पितर पंधरवडा असतो. त्या पितृ पक्षामध्ये सुद्धा ज्या तिथीला आपले पित्र आहेत त्या तिथीला आपण आपल्या पितरांना अर्थात आईला वडिलांना जीव घालायचं असतं. आणि तिसरा दिवस आहे तो म्हणजे अक्षय तृतीया. अक्षय तृतीया दिवशी सुद्धा अन्न पाणी द्यावं लागतं. का बरं द्यावं लागतं? त्याचं कारण आहे, आपले आई वडील त्यांच्या कर्मधर्म संयोगाने ज्या योनीमध्ये जन्माला गेलेले असतील ना, त्या योनीमध्ये तिथं त्यांचं जीवनमान चालू आहे. पण हे 3 दिवस, वर्षातले 3 दिवस आपले असणारे पितर, आपले आई वडील हे प्रत्येक परिवारामध्ये येतात आणि परिवारामध्ये अन्न पाण्याची अपेक्षा करतात. अन्न पाण्याची अपेक्षा करतात. ऐका, मला असं वाटतं की ते आई वडील जे आहेत ते पितृ योनीमध्ये येतात आणि पितर हे अन्न पाण्याची अपेक्षा करतात. म्हणून हे 3 दिवस आपण अन्न पाणी आपल्या पितरांच्या प्रत द्यायचं असतं. हे असणारं अन्न पाणी आपण या असणाऱ्या आपल्या पितरांना दिलं की ते संतुष्ट होतात आणि ते एकदा का संतुष्ट झाले की ते आपल्या परिवाराला आशीर्वाद देतात. ऐकताना सगळे, हे मी काल्पनिक बोलत नाही, माझ्या तुकोबऱ्यांचा याच्याकरता पुरावा आहे. याच्याकरता तुकोबऱ्यांचा पुरावा आहे. आपण वर्षातले 3 दिवस आई वडिलांना किंवा आपल्या असणाऱ्या पितरांना आपण अन्न पाणी दिलं, ते संतुष्ट होतात आणि संतुष्ट झाले की पितरांना किंवा आपल्या परिवाराला हे पितर आशीर्वाद देतात की बाबांनो तुमचं कल्याण असो, तुमचं कल्याण असो, असे ते माता पिता आपल्या परिवाराला आशीर्वाद देतात. कल्याण इच्छिते सर्व काळ कल्याण इच्छिते सर्व काळ कल्याण इच्छिते सर्व काळ कल्याण इच्छिते. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिते सर्व काळ कल्याण इच्छिते सर्व काळ कल्याण इच्छिते सर्व काळ. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती सर्व काळ कल्याण इच्छिती सर्व काळ कल्याण इच्छिते सर्व काळ. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते. तुकाराम महाराज सांगतात की पित्र आशीर्वाद देतात, आपले पित्र आशीर्वाद देतात. पण कधी? आपण ज्यावेळेला वर्षातील 3 दिवस त्यांच्याकरता अन्न पाणी देऊ, त्यांच्याकरता आपण काहीतरी दान धर्म करू ना, त्यावेळेला कल्याण इच्छिती सर्व काळ. तुकाराम महाराज सांगतात की परिवाराचं, मुलाबाळांचं कल्याण हो अशा पद्धतीची ती इच्छा करतात. पण याकरता हे वर्षातले 3 दिवस आपल्या पितरांच्या करता आपण देणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणून फक्त पहिलं वर्ष श्राद्ध घातलं म्हणजे आपल्या पितरांचा आपला संबंध संपला असं मुळीच समजू नका. आपण जोपर्यंत आहोत, ज्याने आपल्याला हा हाडा मासाचा देह दिला त्यांचं स्मरण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. म्हणजे कायमस्वरूपी या वर्षातले 3 दिवस आपल्या पितरांच्या करता आपण द्यायचे असतात. या परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत, या साऱ्या 3ही बंधूंना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे येतात. आपल्या पितरांच्या ऋणातून उतराई होण्याकरता आपल्याला एखादी संधी भेटावी किंवा कार्यक्रम करावा हा सारा या परिवाराचा, या 3ही बंधूंचा या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न आणि तो आज या ठिकाणी यशस्वी होतोय. खरं तर किरण दादाने मला सांगितलं की महाराज कसं काय करायचं, गणपतीचा दिवस आहे, गणपती बाप्पा बसतात, आपल्याला लोक आले पाहिजेत, कार्यक्रम करता आला पाहिजे. म्हणलं काय अडचण नाही, गणपती जरी बसायचे असले तरी जेवढे लोकांची तुमच्यावरती प्रेम आहे किंवा जेवढी येणार येतात ती येणारच आहे. आणि ज्याला नाही यायचं त्याला गणपती असो नाही तर नसो, 12 महिने मंदिरात पत्त्या कुटीन पण इकडे यायचं नाही. ज्याला यायचे ते येणार. आणि मग आणि आमच्या किरण दादाचं आमचं ठरलं की आपण 7 तारखेला या ठिकाणी श्राद्धाची तिथीप्रमाणे आहे त्या तिथीप्रमाणे 7 तारखेला घ्यायचं. आणि या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीने या ठिकाणी हा कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. खरं तर शहर म्हटलं की थोडं प्रतिकूल परिस्थिती असते, इथं सर्व काही गोष्टी थोड्या वेळामध्ये आपल्याला तयार करायच्या असतात आणि म्हणून थोडासा या ठिकाणी वेळ होत असतो. काही अडचण नाही. सुरू जरी कितीला झालं तरी सोडायचं कधी ते आपल्या हातात आहे बघा. म्हणजे गाडी कितीला सुटू, कधी स्टेशनला पोहोचवायची हे आपल्या हातात आहे. त्यामुळे काय अडचण नाही. अगदी वेळेमध्ये, मर्यादित वेळेमध्ये आपण अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीने तुकाराम महाराजांचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे.
अभंग अत्यंत सुंदर आहे. अभंगाच्या माध्यमातून तुकोबारे जन्म मरण निवृत्त झालं, त्याच्या पाठीमागची कारण सांगतात, त्याच्या पाठीमागची मीमांसा सांगतात. तुकोबारे सांगतात की मी माझ्या हृदय मंदिरामध्ये हरीला परमात्म्याला साठवलं. नवे नवे ज्यांनी ज्यांनी हृदयामध्ये हरीला साठवलं त्यांची त्यांची जन्म मरणाची येरदार संपणे. हा अभंग तुकोबार आहे. हा अर्थ तुकोबार या अभंगाच्या माध्यमातून आपल्या समोर मांडतात. ऐका, या जगताचा विचार जर केला तर जगामध्ये 3 प्रकारचे लोक आपल्याला बघायला मिळतात. 3 प्रकारचे लोक बघायला मिळतात. पहिला वर्ग आहे भक्ष वर्ग, दुसरा वर्ग आहे भक्षक वर्ग आणि तिसरा वर्ग आहे भक्षस्य भक्षण, म्हणजे भक्ष्याचं भक्ष ठरलेला हा तिसरा वर्ग आहे. 3 वर्ग पायच्या अभंगावरती यायचा आणि सेवेला पूर्णविराम द्यायचा. पहिला वर्ग आहे भक्ष वर्ग. भक्ष म्हणजे काय? जो दुसऱ्याचं खाद्य ठरला त्याला भक्ष म्हणतात. कुणी येतं आणि त्याला गिळंकृत करतं, कुणी येतं त्याला खातं, कुणी येतं त्याचं चरवण करतं, त्याला म्हणतात भक्ष. जो दुसऱ्याचं खाद्य ठरला तो भक्ष आहे. दुसरा वर्ग आहे तो म्हणजे भक्षक आहे. भक्षक म्हणजे कोण? तो जो दुसऱ्याचं खातो किंवा दुसऱ्याला खातो त्याला भक्षक असं म्हणतात. हा दुसरा आहे. आणि भक्षस्य भक्षणम म्हणजे आपलं खाद्य खाण्याकरता केला पण ज्याला खायचं होतं त्यानेच खाणाऱ्याला खाल्लं, याला म्हणायचं भक्षस्य भक्षणम. विठाला विठाला विठाला. हा जो तिसरा वर्ग आहे ना, तिसरा वर्ग भक्षस्य भक्षणम म्हणजे भक्ष्याचं भक्ष ठरला तो आजच्या अभंगामध्ये आलेला आहे. त्याच्यापूर्वी हे 2 वर्ग जरा 3ही वर्ग अत्यंत महत्वाचे. फक्त मनाचे कान करून जीवाचे कान करून ऐका. अगदी वेळेमध्ये आपल्याला हे चिंतन आपल्या समोर मांडायचे आणि विषय या ठिकाणी परिपूर्ण करायचा आहे. जगामध्ये पहिला वर्ग आहे तो म्हणजे भक्ष वर्ग. भक्ष मी सांगून गेलो, जो दुसऱ्याचं खाद्य ठरलं त्याला भक्ष म्हणतात. या जगामध्ये काही लोक दुसऱ्याचं खाद्य ठरले बघा. म्हणजे कोणी येतं त्यांच्यावरती सत्ता गाजवतं, कोणी येतं त्यांना खाण्याचा प्रयत्न करतं, कोणी येतं आणि त्यांच्यावरती या ठिकाणी आणि सत्ता गाजवत असतं. कोण कोण आहेत याच्यामध्ये? तर याच्यामध्ये 5 जण आहेत. कोण कोण आहेत? ऐका लक्षपूर्वक. ऋणे रोगे दासकृत नीच पुत्र गतछत्र पंचयते परभक्ष मृत्यू लोके विजानियात. शास्त्रकार सांगतात की 5 जण या ठिकाणी भक्ष ठरले. पंचयते परभक्ष 5 जण परभक्ष ठरले म्हणजे दुसऱ्याचं खाद्य ठरले या मृत्यू लोकांमध्ये. मग कोण कोण आहेत? 5 जणांपैकी पहिला सांगितला तो म्हणजे ऋणी. जो ऋणी आहे तो भक्ष ठरला. मग ऋणी कोणाचं आणि भक्ष ठरतो? तो उत्तर आहे ऋणी हा सावकाराचं भक्ष ठरतो. सावकाराचं भक्ष ठरतो. समाजामध्ये 2 प्रकारचे लोक येतात. एक आहे ऋणको आणि दुसरा आहे धनको. ऋणको म्हणजे कोण? जो ऋण घेतो, कर्ज घेतो त्याला ऋणको असं म्हणतात. आणि जो कर्ज देतो, जो सावकार आहे ना त्याला धनको असं म्हणतात. जो कर्ज बाजारी आहे, कर्ज घेणार आहे ना, तो कुणाचं पक्ष ठरला? तो सावकाराचं पक्ष ठरला. सावकार त्याला कायमस्वरूपी खात असतो, कायमस्वरूपी खात असतो. कसा खातो? व्याजाच्या माध्यमातून खातो. व्याजाच्या माध्यमातून खातो. ज्याने कर्ज दिलं तो ज्याला कर्ज दिलं त्याच्याकडून व्याज घेतो. नुसतं व्याज घेत नाही, थोडंफार लेट झालं तर व्याजाला व्याज लागतं बघा, चक्रवाढ व्याज लागतं. आणि मग त्या व्याजाच्या माध्यमातून त्या ऋणीला हा सारा सावकार खात असतो. एक वाक्य बोलू का? शास्त्र सांगते की बाबांनो कर्ज घेऊच नका, कर्ज काढूच नका. आणि जर तुमच्यावरती कर्ज असेल ना तर त्या कर्जाचा उपयोग नाही. शास्त्र सांगते की 1 भाकर खायची ना तर अर्धीच खा, पण बिगर कर्जाची खा. बिगर कर्जाची अत्यंत गोड लागते. अर्धी तर असू द्या पण बिगर कर्जाची फार गोड लागते. पण कर्ज असेल तुम्ही 1 भाकर खात असाल तरी ती कडू लागते बघा, ती गोड लागत नाही. का बरं? कर्जाचा बोजा, कर्जाची चिंता आपल्या पाठीमाग असते. शास्त्र सांगते बिगर कर्जाचं माणसाने असं काय माहिती का? शास्त्राने कर्जाची तुलना करत असताना विषाबरोबर केलेली विषाबरोबर आहे. शास्त्र सांगते की एका बाजूला विष आहे आणि एका बाजूला कर्ज आहे. शास्त्र सांगते एक वेळेस विष परवडलं पण कर्ज नाही परवडलं. कर्ज का परवडत नाही? विष का परवडतं? त्याची 2 कारण येतात. पहिलं कारण आहे विष माणसाला एकदाच मारतं आणि विष एकट्यालाच मारतं. ऐकता ना सगळे? विष हे एकदाच मारतं. विष रोज मारतं का? पुन्हा पुन्हा मारतं का? जो विष प्याला आणि मरण पावला तो परत म्हणतो का मी पुन्हा येईन, पुन्हा येईन? म्हणजे खुर्चीवाले म्हणतील पण हे नाही म्हणणार. जो विष प्याला तो एकदाच मरतो बघा, तो पुन्हा पुन्हा मरत नाही. किंवा मी पुन्हा येईन असं तो म्हणत नाही, तो एकदाच मरतो. ऐका, जो विष प्याला तो एकदाच प्याला, पण ज्याने कर्ज घेतलं तो पावलं पावलाला मरत असतो. पावलं पावलाला त्याच्या मागे चिंता असते, त्याच्या मागे काळजी असते. रोज त्याला सकाळ संध्याकाळ किंवा पावलं पावलाला मरण दिसत असतं.
म्हणून एक वेळेस विष परवडलं, कर्ज नाही परवडलं. दुसरी गोष्ट, विष पेणारा एकटाच मरतो. जो विष पेला तो एकटाच मरतो का नाही, पण ज्याने कर्ज घेतलं तो एकटा मरत नाही, अख्ख्या कुटुंबाला घेऊन मरतो. म्हणून शास्त्र सांगते की ह्या सर्व विष परवडलं, पण कर्ज नाही परवडलं. कर्ज ज्याने घेतलं त्याला सावकार खात असतो, सावकार त्याची आणि त्या ठिकाणी चिरवण करत असतो. काही लोक म्हणतील की महाराज तुम्ही अजून लयच माग येता. का बरं? तुम्ही खूपच माग आहात. का बरं? कारण तुम्ही कर्ज घेऊ नका, कर्ज घेऊ नका असं सांगता, सावकार चिरवण करत असं सांगता, पण महाराज तुम्ही खूप मागे येता. का बरं? काही लोक फार पुढचे येतात. एकाने मला कीर्तन झाल्याच्या नंतर सांगितलं महाराज लयच माग येतं. म्हटलं का? तो म्हटला महाराज कर्ज घ्यायचं टेन्शन घ्यायचं नाही, कर्ज बुडवायचं म्हटला. मला वाटतं हे बडवे शाखेत नाही, बुडवे शाखेत येतं बघा. हे बुडवे शाखेत येतात. मला वाटतं या सगळ्यांचा आद्य गुरु विजय मल्ल्या आहे बघा. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत यालाच म्हणायचं बघा. ही तिथून असणारी सुरुवात. आणि मग हे सारे लोक काय करतात तर कर्ज बुडवतात. ऐका, कर्ज आपण एखाद्याचं घेतलं, एखाद्याचं कर्ज घेतलं, ते जर आपण नाही फेडलं तर लोकांना असं वाटतं की कर्ज आपण बुडवलं, पण बुडवता येत नाही, ते कर्ज चुकत नाही. ठीक आहे, तुम्ही मरेपर्यंत नाही भरलं आणि तुम्ही मेलात, तुम्हाला असं वाटतं की ते कर्ज मी बुडवलं, पण ते कर्ज तुम्हाला बुडवता येत नाही, चुकवता येत नाही. तुम्ही या जन्मामध्ये नाही परतफेड केली तर पुढच्या जन्मात ते फेडावं लागेल. नाही त्या जन्मात तर त्याच्या पुढच्या पण चुकणार नाही. ते तुम्हाला कोणत्या ना कोणत्या तरी जन्मामध्ये परतफेड करावीच लागेल. एक वाक्य लक्षपूर्वक ऐका, माझ्या तुकोबरांचे शब्द येतात, माणसाच्या जीवनामध्ये 3 गोष्टी कधीही चुकत नाहीत. या 3 गोष्टी केव्हा ना केव्हा तरी फेडाव्या लागतात, पण फेडाव्याच लागतात. सुट्टी नाही. त्या 3 गोष्टी तुम्हाला फेडाव्या लागणार. कोणत्या 3 गोष्टी? माझ्या तुकोबरांचे उद्गार येतात. ऋण वैराहत्या, ऋण वैराहत्या, ऋण वैराहत्या, ऋण वैराहत्या. तो न सुटेने देता, हे तो न सुटेने, हे तो न सुटेने देता, हे तो न सुटेने देता. ऋण वैर हत्या, हे तो न सुटेने देता. तुकाराम महाराज सांगतात की 3 गोष्टी तुम्हाला सुटी नाही बा, कधी ना कधी तरी फेडाव्या लागतात. मग कोणत्या 3 गोष्टी? पहिली गोष्ट वैर. वैर या जन्मामध्ये केलं ना, वैर टाकून द्या, वैर सोडून द्या आणि गळ्यात गळी घाला. प्रेमाने राहा, प्रेमाने वागा. पण तुम्ही वैर ठेवून जर मारला तर पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला वैर भोगावं लागेल. तुम्ही आता वैर ठेवलं आणि मेला तर पुढच्या जन्मामध्ये सुद्धा तुम्ही ते वैरी होणार आणि एकमेकाच्या समोर येणार. समोर आले की मग ते वैर आता या जन्मातलं पुढच्या जन्मात येतं. म्हणजे काय होतं? एक साप होतो आणि एक मुंगूस होतो. साप आणि मुंगूस समोरासमोर आले, मग वैर चालू झालं बघा. मग साप आणि मुंगूस एकमेकाला पाहिलं की फुस फुस असं करत असतात. म्हणजे तुम्हाला माहिती का ते काय म्हणतात? तुम्हाला नाही कळणार, तुम्हाला भाषेत कळत नाही, मला भाषा कळते. ते म्हणत असतात येऊन येऊन येणार कोण, एवढंच म्हणतात, बाकी काहीच नाही. ऐका, म्हणजे याचा अर्थ वैर तुम्ही या जन्मात ठेवलं ते पुढच्या जन्मामध्ये वैर तुम्हाला भोगावं लागणार. दुसरी गोष्ट ऋण, ते सुद्धा भोगावं लागतं. आणि तिसरी गोष्ट हत्या, हत्या सुद्धा भोगावी लागते. हत्या चुकत नाही. हत्या हत्या चुकते का? नाही चुकत. कशी चुकत नाही? ऐका उदाहरण. माझे पितामह भीष्माचार्य 6 महिने बाणावरती पडून होते. 6 महिन्यानंतर मरणाचा क्षण आला, मरणाची प्राण जाण्याची वेळ आली. भगवान श्रीकृष्ण जवळ आले. कृष्ण परमात्मा आल्याच्या नंतर पितामह भीष्माचार्यांनी विचारलं की देवा, मला 6 महिने बाणावरती का पडावं लागलं? त्यावेळेला भगवंताने दिव्य दृष्टी दिले आणि मागच्या जन्मातलं दिसू लागलं. तुमचा सर कर्म तुम्हीच बघा पितामह भीष्माचार्य म्हणून दिव्य दृष्टी दिले आणि पितामह भीष्माचार्य पाठीमागं बघत बघत गेले. तर ऐका, 100 जन्म एक सुद्धा चूक सापडली नाही. 100 जन्माच्या पाठीमागं एक चूक सापडली. कोणती चूक सापडली? बालपणामध्ये काटा घेतला त्या बाळाने. काटा म्हणजे पितामह भीष्माचार्य 100 जन्मापूर्वी
बालक होते, काटा घेतला, सरड्याच्या पाठीत खुपसला आणि सरड्या मरण पावला. पाठीमध्ये काटा खुपसला म्हणून सरड्या मरण पावला. हेच कर्म पितामह भीष्माचार्यांना 100 जन्मानंतर भोगावं लागलं. पितामह भीष्माचार्य म्हटले तेव्हा मी काटा खुपसला सरड्याच्या पाठीत, तो सरड्या मेला, पण तो 6 सेकंदात मेला. तेच कर्म जर मला भोगावं लागतं तर मी पण 6 सेकंदात मरायला पाहिजे होतो ना. बाण लागल्याच्या नंतर 6 सेकंदात मी काय मेलो नाही. पितामह भीष्माचार्यांना श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की कधीच ये म्हटले 100 जन्मापूर्वीचा. मग 100 जन्म मध्ये गेले, त्या 100 जन्माचं व्याज कोणी भरायचं? व्याजासकट परतफेड तुम्हाला करावी लागते. 6 सेकंदाचं 6 महिन्यावरती आलं आणि 6 महिने तुम्हाला बाणावरती पडावं लागलं. मला वाटते कृष्ण परमात्मा सांगतात की 100 वर्षानंतर भोगलं म्हणून 6 महिन्यावर अजून 100-500 जन्म गेले असते तर 6 वर्षावर गेलं असतं बघा, एवढं व्याज वाढलं असतं. म्हणून ऐका, चुकत नाही. पितामह भीष्माचार्यांनी हत्या केली, सरड्याची हत्या, तर ती हत्या त्यांना भोगावी लागले. मला वाटते काय होता पितामह आणि भीष्माचार्यांचा अधिकार? काय अधिकार होता? अरे एवढा मोठा अधिकार होता, अरे एवढा मोठा महात्मा होता की कृष्ण परमात्म्याने ज्यांची सेवा करावी एवढा मोठा महात्मा होता, पण त्याला सुद्धा हत्या चुकले नाही. आपल्यासारख्या जो दुकान घेऊन बसला म्हणून हत्या करू नका. ती हत्या आपल्याला भोगावी लागते. ऐकता ना सगळे? हत्या 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 करू नका. हत्या कळते ना? हत्या हत्या हत्या. संडे काळी कॅरी बॅग करू नका. कशा करता? भोगावं लागणार आहे ते. म्हणून चुकून सुद्धा करू नका, हत्या करू नका. ऐका, ऋण चुकत नाही, वैर चुकत नाही, हत्या चुकत नाही. तीनही गोष्टी प्रत्येकाला भोगाव्या लागतात. त्यापैकी पहिली गोष्ट आहे ऋण. हे माझ्या तुकोबऱ्यांचे उद्गार येतात. ऋण वैर हत्या हे तो न सुटेने देता. म्हणून या ठिकाणी आणि ऋण जे आहे ना ते चुकता करावं लागतं, फेडावं लागतं, कधी ना कधीतरी फेडावं लागतं. म्हणून जे ज्याने ऋण घेतलं तो सावकाराचा भक्ष्य ठरत असतो. सावकार त्याला रोज खात असतो. म्हणून सावकाराचा भक्ष्य ठरला तो म्हणजे हा असा ऋणी आहे, कर्जदार आहे. ऐका, तुम्हाला मी पहिला सरळ वर्ग सांगतोय. या जगातला पहिला वर्ग आहे तो म्हणजे भक्ष्य वर्ग. भक्ष्यामधला पहिला सांगतोय तो म्हणजे आत्ताशी ऋणी सांगितलं, तो पहिला सांगितला. दुसरा वर्ग सांगितला तो म्हणजे रोगी. रोगी सुद्धा भक्ष्य ठरला. कोणाचं भक्ष्य ठरला? वैद्याचं, डॉक्टरचं भक्ष्य ठरला. डॉक्टर लोक पेशंटला खात असतात, रोग्याला खात असतात. खातात का नाही? आपल्या सगळ्यांचे अनुभव येतात. आणि मला असं वाटतं जास्त विस्तार करण्याची गरज नाही. फक्त कोरोनाचा काळ आठवा. 1000 रुपयाच्या इंजेक्शनची किंमत, रेमडेसिवीरची 1000 रुपये किंमत, आपण कितीला विकत घेतलो? कोणी 50ला घेतलं, कोणी लाखाला घेतलं. जेवढ्याला मिळत तेवढ्याला घेतलं. एवढं आपल्याला लुटलं. अर्थात डॉक्टर लोक पेशंटला खात असतात, लुटत असतात. म्हणून दुसरा भक्ष्य ठरला तो म्हणजे रोगी, हा भक्ष्य ठरला. पहिला सांगितला तो म्हणजे ऋणी म्हणजे कर्जदार, हा भक्ष्य ठरला. दुसरा भक्ष्य ठरला तो म्हणजे रोगी, हा वैद्याचं भक्ष्य ठरला. ऋणी रोगी दास करतो. जो दास आहे ना तो सुद्धा भक्ष्य ठरतो. दास कुणाला म्हणायचं? जो गुलाम आहे, जो सेवा करतो, सेवक आहे ना त्याला दास असं म्हणतात. तो सुद्धा मालकाचं भक्ष्य ठरत असतो, मालक त्याला खात असतो. ऋणी रोगी दास पुत्र नीच पुत्र म्हणजे घरातला धाकटा मुलगा. आता ज्यांना नाही कळायचं, आता एकच वर्ग असतो प्रत्येकाला, 2. पण पूर्वीच्या काळामध्ये 5-5, 10-10 मुलं असायची. बरोबर आहे ना? 5-5, 10-10 मुलं असायची. 5-5, 7-7 मुलं असायची. ज्या घरामध्ये 5-5, 7-7, 10-10 मुलं येतात त्या घरामध्ये जो सगळ्यात धाकटा आहे ना त्याला कुणी उठावून काम सांगावं, कुणी उठावून त्याला काम सांगावं आहे का नाही? त्याला सांगायचं जा पाणी आण, जा दळण आण, जा किराणा आण, जा तरकारी आण, असं त्या धाकट्या मुलाला काम सांगितले जायचे. म्हणजे घरामध्ये जो धाकटा मुलगा आहे ना तो भक्ष्य ठरायचा. अख्ख्या कुटुंबाचं भक्ष्य धाकटा मुलगा ठरत असतो. टेन्शन घेऊ नका, मी सुद्धा त्याच्यातला जे घे बघा, मी बी घरात धाकटाचे, त्यामुळे मला चांगलं माहिती कसं चरवण केलं जातं. ऐका, ऋणी रोगी दास पुत्र नीच पुत्र आणि गत छत्र हरपलेला राजा, युद्धामध्ये पराजित झालेला राजा, त्यालाही कुठला विकास करता येत नाही, तो सुद्धा भक्ष्य ठरतो, तो प्रजेचं भक्ष्य ठरत असतो. ऐका, हे 5 जण कायम स्वरूपी भक्ष्य ठरतात. पंचैते परभक्ष, 5 जण परभक्ष ठरले या मृत्यू लोकांमध्ये. हा पहिला वर्ग झाला भक्ष्य वर्ग. हे कोणी याला खात असतं किंवा दुसऱ्याचं खाद्य ठरले, हा भक्ष्य वर्ग. चला पुढे. दुसरा वर्ग आहे तो म्हणजे भक्षक वर्ग. भक्षक म्हणजे काय? जो दुसऱ्याचं खातो किंवा दुसऱ्याला खातो त्याला भक्षक असं म्हणतात. किती जण त्याच्यामध्ये? 7 जण त्याच्यामध्ये. कोण कोण आहे? ऐका त्याच्याकरता श्लोक. शास्त्रकार फार गोड सांगतात.
मक्षिका मशको वेशा मूषको याचकस्तता ग्रामनिर्गण कश्चैव सप्तेती परभक्षकाः 7 जण परभक्षकाः या मृत्यू लोकांमध्ये परभक्षक 7 ठरले. म्हणजे परभक्षक म्हणजे दुसऱ्याचं खाणारे किंवा दुसऱ्याला खाणारे 7 जण आहेत. कोण कोण आहे ऐका. पहिला सांगितलं तो म्हणजे मक्षिका. मक्षिका म्हणजे माशी. बघा माशी. माशी कायमस्वरूपी दुसऱ्याचं खाते. बरोबर आहे का? शंका आहे काय? माशी माशी दुसऱ्याच खाते का नाही? या पदार्थावरती बसते, त्या फळावरती बसते, त्या फुलावरती बसते, त्या वस्तूवरती बसते आणि खात राहते. म्हणून कायमस्वरूपी दुसऱ्याचं खाणारी ती म्हणजे माशी. माशीचं काय स्वतंत्र मळा नसतो, स्वतंत्र तिचं खाद्य नसतं. कायमस्वरूपी दुसऱ्याचं खाते ती म्हणजे माशी. माशी अशी विचित्र आहे वा, इतकी विचित्र आहे. किती विचित्र आहे? माशी नुसती दुसऱ्याचं खाते, फक्त दुसऱ्याचं खाते, स्वतःच काही देत नाही. सप्ताह चाललाय तिथं वर्गणी देणार माशी. माशी सांगतोय, मावशी नाही, टेन्शन घेऊ नका. माशी माशी. गणपती बसणार आहेत, मंडळाला वर्गणी दिली पाहिजे, अजिबात देणार माशी. माशी मावशी नाही, माशी. माशी कसल्याही प्रकारचं देत नाही, पण दुसऱ्याचं खाल्ल्याशिवाय राहत नाही. परभक्षक मध्ये पहिला घटक येते म्हणजे माशी, कायम दुसऱ्याचं घेते. दुसरा घटक सांगितला तो म्हणजे मक्षिका मशको. मशक म्हणजे डासे. हा माशीचा सख्खा भाऊ आहे बघा, तो सुद्धा दुसऱ्याचं घेतो, दुसऱ्याचं खातो. डास हा मच्छर हा रक्त पितो, तोही दुसऱ्याचं. म्हणून मक्षिका मशको वेशा. वेशा पण दुसऱ्याचं धन घेते. मक्षिका मशको वेशा मूषको. मूषक म्हणजे उंदीर आहे. उंदीर सुद्धा कायमस्वरूपी दुसऱ्याचं खातो. खातो का नाही? तुम्हाला शहरातल्या लोकांना अनुभव असेलच, पण खेडेगावात प्रत्येकाला अनुभव आहे. आपण ज्यावेळेला शेती करतो, रात्रंदिवस आपण कष्ट करावं आणि शेती आपण पिकवावी, पीक आणावं. ज्या वेळेला पीक जोमात येतं त्यावेळेला मला वाटते पीक काढलेलं आलं की त्या पिकाला उंदीर लागतो, उंदीर, आणि त्या पिकाचा तो नाश करतो. मला सांगा, गहू काढणीला आला की त्याच्याकरता त्या आणि गव्हामध्ये उंदीर लागत असतो, बरोबर आहे, आणि त्या गव्हाचा नाश करतो, पिकाचा नाश करतो. मला सांगा, हे पीक आणण्याकरता उंदराने काय मदत केली का? मदत केली नाही, पण नाश मात्र केल्याशिवाय राहत नाही. याला म्हणतात दुसऱ्याचं खाणारा हा उंदीर आहे. मला वाटतं शेतीला जरा कमी उंदर येतात, पण शेतकऱ्याला जास्त उंदर लागलेले येतात. बघा कशी उंदर लागलेले येतात. 40 रुपयावरती कांदा केला, शहरातल्या खाणाऱ्यांची कुणाची तक्रार नाही, पण हे मधले जे उंदर आहेत ना त्यांची लगेच टीव्हीला बातमी असते बघा. खाणाऱ्यांच्या कांद्याने लोकांना रडवलं, ते रडलेच नाहीत. त्यांनाही असं वाटतंय की आपलाही भाऊ खेडेगावामध्ये शेतकरी, त्याला 4 रुपये मिळाले, आपला बाप शेतकरी, त्याला 4 रुपये मिळाले पाहिजेत, आपला मुलगा गावामध्ये शेतकरी, त्याला 4 रुपये मिळाले पाहिजेत. हे शहराचे लोक समजून घेतात, त्यांचं काही नसतं. फक्त हे चालवणारी जे लोक आहेत ना, सिस्टीम चालवणारे, फक्त त्यांची बोंब असते. कांद्यामुळे डोळ्यात पाणी, हे बघून तुमच्या डोळ्यात पाणी येते बघा, खाणाऱ्यांच्याही नाही आणि पिकवणाऱ्यांच्या पण नाही. म्हणून ऐका, मला असं वाटतं शेतीपेक्षा शेतकऱ्याला हे जास्त उंदर लागलेले येतात. चला, म्हणून खऱ्या अर्थाने उंदीर सुद्धा कायमस्वरूपी दुसऱ्याचं खात असतो. मक्षिका मशको वेशा मूषको याचकस्तता. त्याच्यानंतर पुढचा 5वा घटक सांगितला दुसऱ्याचं खाणाऱ्यामध्ये तो आहे, तो 5वा घटक आहे तो म्हणजे याचकस्तता, म्हणजे भिकारी आहे बघा. भिकारी. भिकारी सुद्धा कायमस्वरूपी दुसऱ्याचं खातो. खातो का नाही? दुसऱ्याचं घेतो का नाही? भिकारी कोणाला म्हणतात? भिकारी भिकारी कोणाला म्हणतात? ज्याचा कायमस्वरूपी हात पसरलेलाच असतो त्याला भिकारी म्हणतात. भिकाऱ्याचा हात असा कधी होतच नाही, म्हणजे तो कधी देत नाही, पण मागितल्याशिवाय राहत नाही. खरं तर मागू नये बा. मागणारी माणसं देवाला कधीच आवडत नाहीत. मागणारे माणसं देवाला आवडतात का? मुळीच आवडत नाही. तुकाराम महाराज सांगतात की जो मागतो भगवान परमात्मा त्यांचा धिक्कार करतो बघा. भिक्षा पात्र अवलंबने जळो जिनेला जिरवाने ऐसियासी नारायणे उपेक्षी जे सर्वथा. भिक्षा पात्र अवलंबने जळो जिनेला जिरवाने ऐसियासी नारायणे भिक्षा पात्र अवलंबने. भिक्षा पात्र अवलंबने जळो जिनेला जिरवाने. जळो जिनेला जिरवाने ऐसियासी नारायणे उपेक्षी जे सर्वथा. भिक्षा पात्र अवलंबने जळो जिनेला
लाजिरवाणे ऐसियासी नारायणे उपेक्षिते सर्वथा रामने जोडीने लाजिरवाणे ऐतिहासी नारायणे उपेक्षिते सर्वथा. बसलेले माणसं थोडं पुढं सरकून बसा. आजी या पुढं. मागून येत आहेत माणसं आणि येणाऱ्यांना जागा नाही. बस या पुढे या. महाराज या सरका. दाजी सरका पुढं. भिक्षा पात्र अवलंबने जळोजिने लाजिरवाणे ऐसी असी नारायणे उपेक्षिते सर्वता. महाराज सांगतात की हा भगवान परमात्मा मागणाऱ्या माणसाला धिक्कार करतो. मागणारी माणसं देवाला आवडत नाही. तर मागू नये. पण काय करावं, काही लोकांना मागितल्याशिवाय करमतच नाही. बघा हे भिकारी आहेत ना, भिकारी मागितल्याशिवाय करमतच नाही. त्यांना का करमतो? भिकारी कोणाला म्हणतात? जो कायम मागतो. आणि मला असं वाटतंय भिकाऱ्याकडे किती पैसे येऊ द्या, त्यांना मागितल्याशिवाय करमत नाही. भिकाऱ्याकडे काय कमी पैसे असतात का? भिकारी तिकडे भीक गोळा करतात आणि इकडे व्याजाने देतात. बघा असं काय सावकार भिकारी येतात. बघा तिकडे रस्त्यावर गोळा करीत आणि इकडे व्याजाने देतात. बघा असं काय उच्च असणारे भिकारी येतात. बघा काय झालं? भिकारी कोणाला म्हणतात? बघा त्यांची मागायची सवय जात नाही. कायमस्वरूपी मागत राहतात. हे पुण्यामध्ये हे कोरोनाच्या काळात काही भिकारी मेल्याच्या नंतर त्या भिकाऱ्यांची असणारी झोपडी जी आहे ती झोपडी पोलिसांनी उचकटली. रोडच्या कडेची झोपडी. काय आश्चर्य बघा, कोट्यावधी रुपये भिकाऱ्याच्या झोपडीमध्ये सापडले. कोट्यावधी रुपये सापडले. एवढे पैसे होते पण भीक मागायचा बंद नाही. याला म्हणायचं मागितल्याशिवाय करमत नाही. त्याला भिकारी म्हणतात. या भिकाऱ्याला सारखं मागूशी वाटतं. ते सारखं अहो किती असू द्या ते भिकच मागत राहतात. काय झालं, पुण्यामध्ये सिग्नल एकदा माझी गाडी थांबल्याबरोबर तिथे एक भिकारी आला. माझ्या शेजारी एक वाडी कंपनीची कोट्यावधी रुपयाची गाडी येऊन थांबले. ती गाडी थांबल्याच्या नंतर भिकारी तिथे आला आणि त्या शेटजीला म्हणला काच खाली घ्या. शेटजीने आत बसलेल्या शेटजीने काच खाली घेतली. शेटजीला तो भिकारी म्हणलाय बघा तुम्ही ना मला 500 रुपये भीक द्या. तो म्हणला बाकी त्यांच्याकडून 10-20 रुपये घेतो मला 500 मागवतो. तो म्हणला उगच मागत नाही. म्हणला बाकी त्यांच्या गाड्या 10-20 लाखाच्या येतात, तुमची गाडी 1 कोटीची मग 500 द्यायला नको का? मग त्याला सुद्धा कळतं कोणाकडून किती भीक घ्यावी. असे काही भिकारी सुशिक्षित येतात बघा. त्याने सांगितलं 500 द्या, पण तो म्हटला तुला 500 रुपये देणार नाही. म्हणजे या बाहेरच्या भिकाऱ्याला माहित नव्हतं आतमध्ये बसलेला आपल्यापेक्षा मोठा, तुम्ही म्हणा मी नाही म्हणणार, आपल्यापेक्षा मोठा भिकारी. आणि मग बाहेरचा म्हणला 500 रुपये भीक देतो. म्हणला तुला 500 रुपये देणार नाही. तो बाहेरचा भिकारी म्हटला मग आता 100 रुपये तरी द्या. तो म्हटला देणार नाही. म्हणला 50 तरी द्या. सावकार म्हटला देणार नाही. राहिला 50. म्हणला 20 तरी द्या. देणार नाही. म्हटलं 10 तरी द्या. 10 सुद्धा देणार नाही. भिकारी लाज काज म्हणला आता 5 रुपये तरी लाज काज द्या. तो म्हणला तुला 5 रुपये सुद्धा देणार नाही. भिकारी बाहेरून म्हणला मग आतमध्ये बसून करता का, या ना बाहेर. कशाला? माझ्या बरं भीक मागायला. अहो देवाने तुम्हाला एवढं दिलं, एवढं ऐश्वर्य दिलं, तरी जर तुम्ही 5-10 रुपये जर द्यायला तयार नसताल तर देवाने तुम्हाला एवढं देऊन काय उपयोग झाला? एक वाक्य सुंदर सांगून जाईल ऐका. एखाद्याने आपल्याला 5 रुपये 10 रुपये मागितले तर दान द्या आणि देवाचे आभार माना. देवाचे आभार कशा करता माना? देवाने आपल्याला देणाऱ्यांच्या यादीत बसवलं, मागणाऱ्यांच्या यादीत बसवलं नाही. म्हणून देवाचे आभार माना. अहो देवाचे आभार मानव. देवाने दिलं ना आपल्याला, मग त्याच्यातलं 5,000 रुपये द्यायला काय अडचण आहे? अजून एक सुंदर विचार सांगून जातो. माणसं मंदिरामध्ये गेले ना, मंदिरामध्ये कशा करता मंदिरामध्ये जातात? तर देवाला मागण्या करता जातात. आहे का नाही? मागण्या करता जातात. देवा एवढं माझं काम होऊ दे, देवा माझं एवढं काम होऊ दे, देवा मला हे दे, देवा मला ते दे. हे लोक मागण्या करता मंदिरामध्ये देवा पुढे जातात. ऐका, मंदिरामध्ये रोज जायचंय आपण, पण मागण्या करता नाही जायचं. मग देवाला सांगण्याकरता जायचंय. काय सांगण्याकरता जायचंय? की देवा आता मला तुझ्याकडून काहीच नको, मी तुझ्याकडे रोज येतोय. ते तुला सांगण्याकरता येतोय. काय सांगण्याकरता? देवा तुम्हाला भरपूर दिलंय, आता मला काही नको. तुम्हाला आधीच खूप दिलेले. तुम्हाला काय काय दिलं देवा? तुम्हाला एवढं दिलंय की बस या आणि जीवनामध्ये मला खूप काही तू दिलेले. म्हणून देवाचे आभार मानण्याकरता देवाकडे जायचे. काय काय दिलं आपल्याला देवाने? ऐकायचंय का? मग ऐका. माझे तुकोबारे सांगतात, दिले इंद्रिय हात पाय काने, डोळे मुख डोळ्याला कण, तू जोड सिनाला
काही न रोग दिलेंद्रियात पाय कान तेरे मुख बोलाया वचन जेने तुझे नारायण आकाशे जीवन भव रोग. देवाचे आभार मानण्याकरता आपल्याला मंदिरामध्ये जायचे. काय आभार मानायचे? देवा तुम्हाला खूप काय दिलेस. काय काय दिलं? दिले इंद्रिय, हात पाय कान डोळे मुख, एवढं सगळं तुम्हाला दिलं देवा. म्हणून देवाचे आभार मानण्याकरता देवळात जा. मागण्याकरता जाऊच नका. देवाने आधीच भरपूर दिलेले. मला वाटतं एवढं जर देवाने केलं तरी पण पुन्हा देवालाच मागायचं. तुम्हाला असं वाटतंय हा आपल्या मनुष्यपणाचा अपमान आहे. मग आपण काय करणार? सगळं जर देवाने आपल्याला आयतं दिलं, द्यायचं म्हटलं तर मग आपण काय करणार? आपले प्रयत्न पाहिजेत, आपले प्रयत्न पाहिजेत आणि मग काय मिळत असतं. म्हणून देवाचे आभार माना. ऐका, हा जो भक्षक आहे म्हणजे असणारा याचक जो आहे ना, तो सुद्धा भक्षक आहे. भिकारी जो आहे तो भक्षक आहे. कायमस्वरूपी दुसऱ्याचं घेतो आणि दुसऱ्याचं खातो. 5 तुम्हाला सांगितले. मक्षिका, मशको, वेश्या, मुशको, याचक असतं. इथपर्यंत आलो आपण. हे दुसऱ्याचं खाणारे आहेत बरं का. भक्षक हा घटक तुम्हाला सांगतोय. दुसऱ्याचं खाणारा म्हणजे भक्षक आहे. त्याच्यातले 5 सांगितले. आता 2 राहिले. जे 2 आहेत ना ते फार महत्वाचे येतात. ऐकताना फक्त एक गोष्ट करायची. काय करायचं? ऐकायचं आणि कीर्तनात सोडून द्यायचं. अंगावर वाढायचं नाही. कीर्तन म्हणजे रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. रेडीमेड कपड्याच्या दुकानामध्ये प्रत्येकाचं माप घेऊन कपडे शिवलेले नसतात. कपडे माप घेऊन शिवलेले नसतात, पण कोणाला ना कोणाला तरी फिट बसतात. म्हणून ते लगेच घालत बसायचं नाही, सोडून द्यायचं. बघा मग तसंच वाढायचं. हे 2 जे आहेत ना ते आपल्याशी संबंधित येतात. आपल्याशी म्हणजे तुम्ही कीर्तनात बसले तुमच्याशी नाही, पण मानव जातीशी संबंधित येतात. कसे येतात? ऐका, शेवटचे 2 सांगितले ते भक्षक आहेत म्हणजे दुसऱ्याचं खाणार येतात. कोण कोण आहे? ग्राम नीर आणि गणकश्चैव. ग्राम म्हणजे देश आणि नीर म्हणजे चालक. जे देश चालवणारे लोक आहेत ते देशाचं खाल्ल्याशिवाय राहत नाही. भारत सोडून बरं का, भारतातलं गडी अजिबात खात नाही. मी काय तुम्हाला सांगायची गरजच नाही, पण मला भारतात राहायचंय, महाराष्ट्रात राहायचंय. देश चालवणारी लोक देशाचं खाल्ल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला सर्वांना कल्पना या देशाचं कुणी कुणी किती किती काय काय घेतलेलं आहे. म्हणून देश चालवणारे लोक देशाचं खातात. काय झालं माहितीये का? देश चालवणारे कसे खातात माहितीये का? आपला युपीतला एक असा खासदार होता, महाराष्ट्रातला नव्हता, कारण मला महाराष्ट्रात फिरावं लागतं म्हणून महाराष्ट्रातला नाही. युपीतला खासदार अमेरिकेला गेला. अमेरिकेच्या खासदाराच्या घरी गेला. त्याचा बंगला पाहिला आणि त्याने विचारलं आपल्या युपीतल्या असणाऱ्या आणि खासदाराने विचारलं एवढा मोठा बंगला कधी बांधला? त्याने सांगितलं इकडे मला तुला दाखवतो. म्हणला कधी बांधला? इकडे बांधला. समोर नदी दिसते का? हा म्हटला दिसते ना. म्हटला नदीवर पूल दिसतोय का? म्हटला दिसतोय ना. अमेरिकेत त्याने सांगितलं हा पूल 20% खिशात घातला तेव्हा हा बंगला झाला. हे कोणाला सांगितलं? भारतात. त्याला भारतातला म्हणलं, मनातले मनात म्हणला तुलेच माग आहे अजून, ये भारतात म्हणला, मग दाखवतो तुला. त्याने सांगितलं अमेरिकेतल्या खासदाराला, म्हटलं भारतात ये आणि माझ्या घरी ये म्हटला, मग तुला दाखवतो. आणि नेमकं 5-6 महिन्याने ते अमेरिकेतला खासदार भारतात आलाच बघा. युपीत आला आणि त्याच खासदाराच्या घरी गेला. घरी गेल्याच्या नंतर त्या आपल्या युपीतल्या खासदाराचा बंगला त्याने पाहिला तर एवढा मोठा हायफाय बंगला होता. अमेरिकेतल्या खासदाराच्या 10 पटीने मोठा बंगला होता. त्याचे तर डोळेच पांढरे झाले, डोळेच फिरले, बघतच राहिला. आणि मग युपीतला खासदार म्हणला बापरे, म्हणला एवढा मोठा बंगला माझ्यापेक्षा 10 पटीने मोठा आहे. एवढा मोठा बंगला कधी बांधला? भारतातला युपीतला खासदार त्याला म्हणला इकडे, मला तुला सांगतो कधी बांधला. इकडे मला. त्याला बोलवलं जवळ. नदी दिसते का? तो म्हणला दिसते ना. आणि मग भारतात त्याने सांगितलं नदी दिसते ना? तो म्हटला दिसते. मला नदीवर पूल दिसतोय का? अर्धा तास त्याने बघितलं पण त्याला नदीवर पूलच दिसताना. तो म्हटला पूल दिसतोय का? तो म्हणला पूल दिसताना. हा म्हणला तेच सांगायचे तुला, तुम्हाला सुद्धा मला तेच सांगायचे पण लईच काढून सांगायला लागत. तो म्हटला भारतातला म्हणला पूल दिसतोय का? तो म्हणला दिसत नाही. तो म्हणला तू फक्त पूल 20% खिशात घातला पण पठ्ठेने अख्खा पूल खिशात घातला तवा हे बंगला झाला. हे भारतातलं गडी येता. हा एक पाऊल पुढे, एक कायमस्वरूपी जगाच्या पुढेच येतात बघा या बाबतीमध्ये तरी. म्हणून ऐका, मला तुम्हाला सांगायचे देश चालवणारे लोक देशाचं खाल्ल्याशिवाय राहत नाही. पदार्थ सांगत नाही, श्लोकात वर्णन आलेलं आहे. ग्राम नीर, ग्राम म्हणजे देश आणि नीर म्हणजे चालक. देश चालवणारे लोक देशाचं खातात. आणि शेवटचा घटक आहे तो म्हणजे गणकश्चैव. गणक कोणाला म्हणतात? ज्याच्याकडे अख्ख्या गावाची गणना आहे त्याला गणक असं म्हणतात. म्हणजे अख्ख्या गावाची गणना कोणाकडे असते? कोणाला किती हेक्टर आहे,
कुणाला किती एकर आहे, कुणाला किती गुंठे येतात, हे आख्यांची गणना ज्याच्याकडे आख्याचं दप्तर ज्याच्याकडे आहे त्याला गणक म्हणतात. आता सांगा बरं कोण? म्हणा की तलाठी. का मीच सांगायचं तलाठी, तरी मला मदत करा जरा. त्याला म्हणायचं तलाठी. या तलाट्याकडे आख्या गावाची गणना असते. तलाठी सुद्धा घेत असतो, त्याला घेण्याची सवय असते. बघा, जमीन आपली आहे, सातबारा आपल्याला आहे आणि आपल्यालाच हवं आहे, तरी सुद्धा त्या तलाट्याची सही केल्याकरता 100ची नोट द्यावी लागते, आहे का नाही? का बरं? घेण्याची सवय आहे. बघा, मला वाटतं असताना घेते, त्याच्यात नवल नाही. तलाठी लोक गेली तरी घेतात. बघा, मला एक दहाव्याचं प्रवचन होतं मागच्या महिन्यात, दहाव्याचं प्रवचन. आता मला काय माहिती कुणाचा दावा आहे काय, मी आपलं प्रवचन सुरू केलं. 1 तास झाला, 1.25 तास झाला, बामण पूजा करून उठला तो ते कावळा शिवाना. 15 मिनिटं वाट बघितली पण कावळा शिवाना. तरी पुन्हा 15 मिनिटं म्हणजे 1.5 तास मी प्रवचन केलं पण कावळा काय शिवाना. कार्यकर्त्यांना म्हणलं नारळ द्यायचं असं तर त्यांना ते देऊ नका, पण तोंडाला फेस आला म्हटलं आता मी प्रवचन करणार नाही, बंद केलं मी प्रवचन. पुन्हा कार्यकर्ते अर्धा तास श्रद्धांजलीला बोलत होते, 2 तास गेले पण कावळा काय शिवायला तयार नाही. एका कार्यकर्त्याच्या लक्षात आलं कावळा काय शिवत नाही. तो पटकन तिथं चालत आला, 100ची खिशातून नोट काढली आणि पिंडापाशी ठेवली. बघा, बघता काय माझ्याकडे 1 मिनिटात कावळा शिवला. मला तर गणितच कळलं नाही. 100च्या नोटाचा आणि कावळ्याचा संबंध काय? मला काय गणित कळायला तयार नाही. सगळं होऊन दिलं, श्रद्धांजली झाली, पसायदार सगळे कार्यकर्ते सगळे लोक निघून गेले. ज्याने 100ची नोट ठेवली होती ना त्याला मी गाठला. म्हणलं काय वानगड रे? म्हणलं 1.5 तास मला प्रवचन करायला अवसर, पहिल्या 1 तासात ठेवायचे ना नोट. म्हणलं का तू असा उशीर का केला आणि 100च्या नोटाचा आणि कावळ्याचा संबंध काय? त्याने सांगितलं महाराज तुम्हाला माहित नाही, ज्याचा दावा आहे ना तो तलाठी आहे. बघा, आणि जो तलाठी ना त्याला 100ची नोट घेतल्याशिवाय सहीचा नादच नव्हता. सही करायची म्हटलं की 100ची नोट लागायचे. माझ्या लक्षात आलं कावळा येडे घेतोय पण शिवत नाही. काय शिवत नाही? 100ची नोट पाहिजे. बघा, आणि म्हणून मी नोट ठेवली आणि लगेच कावळा शिवला. याला म्हणायचं गणकश्चैव, म्हणजे गावाची गणना ज्याच्याकडे आहे त्याला सुद्धा घेण्याची सवय लागलेली असते. हे 7 जण कायमस्वरूपी घेत राहतात. ऐका, पहिले 5 जण सांगितले जे दुसऱ्याचं बक्ष ठरले त्याला बक्ष म्हणतात. दुसरे 7 जण सांगितले ते बक्षक म्हणजे दुसऱ्याचं खाणारे 7 जण येतात. आता तिसरा घटक या मृत्यू लोकांमध्ये आहे बक्षस्य बक्षणम, म्हणजे बक्षाचं बक्ष ठरला. कोण कोणी याच्यामध्ये? याच्यामध्ये 3-4 जण येतात. कोण कोणी? पहिला आहे भर्तृहारी, दुसरा आहे सुवर्णकार, तिसरा आहे कीर्तनकार आणि चौथा आहे यम. हे 4 जण जे आहेत ना ते बक्षाचं बक्ष ठरले. म्हणजे बक्षाचं बक्ष कशा ठरले? दुसऱ्याचं खाण्याकरता गेले किंवा दुसऱ्याला खाण्याकरता गेले. ज्याला खाण्याकरता गेले त्यानेच यांना खाल्लं, याला म्हणायचं बक्षाचे बक्ष ठरले. पहिला सुवर्णकारी, एका मिनिटात सांगून जातो. सुवर्णकार खाण्याचा प्रयत्न करतो पण त्यालाही खाणारा दुसरा असतो. बघा, मला सांगा, आज आपण सोनं खरेदी केलं, आज सोनं खरेदी केलं, 1 तोळा आपण सोनं आज खरेदी केलं, उद्या मोडण्याकरता गेलो तर 1 तोळा धरला जातो का? 1 तोळा धरला जात नाही. त्याचं वजन कमी धरलं जातं, कमी होतं, बरोबर आहे. म्हणजे सुवर्णकार आपल्याला खातो. पण ऐका, ज्या वेळेला त्या साऱ्या सोन्यावरती काही प्रक्रिया केली जाते, मोडतोड केली जाते, त्या सोन्याचे सूक्ष्म कण खाली पडतात. ते सूक्ष्म कण जे आहेत ना ते सोनाराकडे पडले पण त्यालाही खाता येत नाही. कसे खाता येत नाही? सोनाराच्या घरी झाडू मारणारा जो असतो ना त्याला झारेकरी म्हणतात. तो झारेकरी झाडून घेतो आणि सर्व केर जमा करतो, तो केर टाकून देत नाही. केर साठवतो आणि केर ज्या वेळेला भरपूर साठला जातो ना त्यावेळेला त्या केराचा लिलाव ठेवला जातो. लिलाव, तो झारेकरी केराचा लिलाव ठेवतो आणि लिलावाच्या माध्यमातून त्या झारेकऱ्याला पैसे मिळतात. केराचा लिलाव, पण सोनाराच्या घरचा केर देण्यात ठेवा, आपला केर नाही, हा सोनाराच्या घरचा केर आहे. ऐका, सोनाराने तुम्हाला खाल्लं, आपल्याला खाल्लं, पण ते त्याला सुद्धा खाता आलं नाही. त्याला खाणारा झारेकरी. बघा, याला म्हणायचं बक्षाचं बक्ष ठरला सुवर्णकार. दुसरा वर्ग आहे तो म्हणजे भर्तृहारी. भर्तृहारी सुद्धा बक्षाचं बक्ष ठरला. तुम्हाला सर्वांना कथा माहिती आहे, पत्नीवरती भयंकर प्रेम करीत होता पण पत्नी त्याच्यावरती प्रेम करत नव्हते. त्यावेळेला त्या भर्तृहारीचे उद्गार येत, अरे मी माझ्या पत्नीवरती जीवापाड प्रेम केलं, मी अमर व्हावं म्हणून मला एका साधूने फळ दिलं होतं, आंबा दिला होता, पण मी मेलो तरी चालल, माझी पत्नी अमर झाली पाहिजे म्हणून मी आंब्याचं फळ खाण्याकरता तिला दिलं, पण तिने स्वतः नाही खाल्लं, तिचं प्रेम दुसऱ्यावरती. असं करत करत हे फळ पुन्हा माझ्याकडे आलं. याचा अर्थ मी पत्नीवरती प्रेम करते पण पत्नी माझ्यावरती प्रेम करत नाही. आणि मग त्याच्या उद्गार येतात, तो सांगतोय मी भोग भोगण्याचा प्रयत्न केला पण मी भोगणे भोगले, मग भोगानेच मला भोगलं.
भोगायनेच मला भोगलं, याला म्हणायचं बक्षाचं बक्ष भरतोहरी ठरला. तिसरा आहे कीर्तनकार. कीर्तनकार सुद्धा बक्षाचं बक्ष ठरतो. म्हणजे आपला असलं म्हणून का सांगावं नाही का, सांगितलंच पाहिजे. जे शास्त्रात आलं ते सांगितलं पाहिजे. बक्षाचं बक्ष कसा ठरतो? रोज आम्ही दुसऱ्याचा नारळ घेतो आणि दुसऱ्याचं पाकिट घेतो, पण एखादा दिवस असा येतो आमचंच पाकिट द्यायला लागतं बघा. असे काय काय पात्र असे कार्यकर्ते असतात, आम्हालाच टाकीतात बघा, आम्हालाच टाकीतात. काय झालं, फलटण तालुक्यात एक आउटसाईडला एक गाव होतं. गावातून फोन आला, महाराज कीर्तनाची तारीख. महाराज म्हटली तारीख घेतली, तारीख बघा. पण आता 15 वर्षापूर्वीची गोष्ट. कार्यकर्ते म्हटले महाराज पैसे किती द्यायचे? महाराज म्हटले 7,000 रुपये द्या. त्यावेळेला 7,000 योग्य होते. आता ते 7,000 ठरले आणि महाराज कीर्तना दिवशी आले. 15 वर्षापूर्वीची गोष्ट. कीर्तन झालं, लोकांनी महाराजांना नारळ दिलं, पाकिट दिलं आणि महाराजाची गाडी 11:15 वाजता मंडपातून बाहेर, गावातून बाहेर पडले आणि रस्त्याला गाडी लागली. महाराजांनी विचार केला, पैसे बरोबर दिलेत का बघितलं पाहिजे, म्हणून महाराजांनी गाडीत पाकिट फोडलं. ड्रायव्हर गाडी चालवत होता, महाराजांनी पाकिट फोडलं आणि महाराज पैसे मोजायला लागले. पण कार्यकर्ते भयंकर हुशार होते. ब्रह्मदेवाने त्याला बुद्धी नावाची गोष्ट जास्त दिली होती बघा. कशी जास्त दिली होती? महाराजांचं पाकिट 7,000 ठरलं, 5च दिलं. पण असं दिलं, मोजण्याकरता महाराजाला 1 तास गेला. 1 तास कसा गेला? 100मध्ये 1ची नोट, 1मध्ये 5ची नोट, 5त 50ची नोट, 50त 2ची नोट. म्हणजे अशा नोटा लावल्या बघा. सगळ्या नोटा मिक्स केल्या, 1ची, 2ची, 5ची, 10ची, 20ची, 50ची, अशा सगळ्या नोटा. या नोटा महाराजांना वर्गवारी करता करता 1 तास पाकिट भराय गडी लय काय काय हुशार असतात. काय सांगू तुम्हाला, अशा कधी कधी नोटा आम्हाला सुद्धा येतात. बोलायचं काम नाही बा. असे किरणदादा आमचे चांगले येतात, पण कधी कधी आम्हाला जाते असे भेटतात. आणि त्यातले त्यात असे मंडळवाले असं बघा, एक गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, या मंडळांचा नादच करायचा नाही. अहो खोटं वाटेल, माझ्याकडे 6 नोटा फोडून येतात. 6 नोटा 10 वर्ष झाले 6 नोटा फोडून येतात. त्या नोटा कोणी सुद्धा घ्यायला तयार नाही. तुम्ही म्हणता द्यायच्या ना कोणाला तरी. अहो अनेक वेळा देण्याचा प्रयत्न केला, पण नोटा पुढे जातच नाही, माघारी येतात. तुम्ही म्हणता आहेत तरी कसल्या चिकटवलेल्या येतात. तुम्ही म्हणता चिकटवलेल्या घेत नाही का? चिकटवलेल्या घेत्यात, पण 10 आणि 10ची नोट असेल तर चिकटवलेली सुद्धा घेतली जाते. 50 आणि 50ची असेल तर चिकटवलेली सुद्धा घेतली जाते. माझ्याकडे 6 नोटा येतात, अर्धी 100ची, अर्धी 50ची. मला सांगा, याला रिझर्व्ह बँक तरी घेईल का? याला कोणी असले पात्र आम्हाला पैसे भरायला असतात बघा. असं प्रेम भेटे, लय प्रेम, अतिप्रेम बघा. ऐका, आणि मग कार्यकर्त्याने अशा नोटा भरल्या. महाराजाला 1 तास गेला तर नोटा जुळवायला. आणि मग महाराजांना वर्गवारी केली. लक्षात आलं, अरे 7,000 ठरले आणि कार्यकर्त्यांनी 5च भरले. महाराज ड्रायव्हरला मध्ये चला गाडी माघारी घ्या. गाडी माघारी आणली. बरं जायला 1 तास म्हणा, यायला किती लागणार? 1च तास ना. 11ला गेलेली गाडी पुन्हा 1 वाजता मंडपात आले. महाराजांनी जी बडबड चालू केली, पण कार्यकर्ते पाकिट भरणारे झोपाय गेलते आणि तुकार देवळात बसली होती. तुकार लोक म्हटले, महाराज झालं काय? अहो असलं कुठं गाव असतं का? असे लोक असतात का? असा सप्ताह असतो का? असे कार्यकर्ते असतात का? 7,000 ठरले ना, आम्हाला 5च भरले. ते तुकार म्हटले, महाराज काळजी करू नका, ते कुठं राहते ते आम्हाला माहिती. आत्ता जातो आणि त्यांच्याकडून पैसे घेऊन येतो. तुमच्या पाकिटामध्ये अजून 2,000 रुपये टाकून आम्ही आणतो, पण पहिलं पाकिट आमच्याकडे तेवढं द्या. फक्त काय माझ्याकडे महाराजाचं पहिलं 2 कमी होतं, त्यात पुन्हा हे पाकिट घेतलं, म्हणजे 5ही घेतलं. आणि जी गाड्याने धूम ठोकली, परत काला ओसर गावात आलं नाही कडे. हे 5,000 घेतले, पाकिट घेतलं आणि हे कार्यकर्ते गेले बघा. आता राहिले देवळात फक्त 2च, एक विनेकरी आणि दुसरा महाराज. महाराज वाट बघायचे. आताचे त्या मंगच्या पाट 3 वाजले, पण ते कार्यकर्ते काय आले नाही. महाराज म्हटले, बॉम्बला पहिले 2ही गेले आणि नंतरचे 5ही गेले. आता डिझेल कशाने टाकू? मग महाराजांनी त्या विनेकराला सांगितलं, का म्हटले, हे कार्यकर्त्याने माझं पाकिट नेलं, ते कोणच्या गल्लीत राहते ते तरी सांगा, तिथं जातून त्यांच्याकडून ते तरी आणतो पाकिट 5,000चं. विनेकरी पण वैतागलेला होता. 4 तास एकट्यानेच विना घेतलेला होता. तो विनेकरी सुद्धा म्हटला, महाराज गाव फार मोठे, गल्ली फार मोठी, या गल्लीमध्ये पाकिट नेलेले कोणत्या गल्लीत राहतात ते तुम्हाला काय सापडणार नाही. ते कुठे राहतात ते मला माहितीये. मी तुमचं पाकिट घेऊन येतो, तेवढा विना फक्त तुम्ही फक्त काय माझ्याकडे महाराजांच्या गळ्यात विना दिला बघा. आणि जी विनेकराने धूम ठोकली, विनेकरी सुद्धा परत माघारीच आला नाही बघा. सकाळ काकड्यावाले लोक आले आणि महाराजाला पाहिल्याच्या नंतर म्हटले, वा वा वा, लय महाराज पाहिले, कीर्तन करून निघून जायचे, पण असा महाराज पहिल्यांदाच बघितला. त्यांना काय माहिती आता कशासाठी अडकलं या. ऐका, म्हणजे रोज आपण लोकांचं घेतो, पण कधी कधी लोक आपले घेतात. याला म्हणायचं बक्षाचं बक्ष. कीर्तनकार सुद्धा ठरला, भरतवारी ठरला, सूर्यकार ठरला आणि 4था आहे तो म्हणजे यम ठरला.
तो म्हणजे काय ठरला, यम कसा ठरला. अख्ख्या जगाला खाणारा यम आहे, पण तो यम ज्यावेळेला संतांना खाण्याकरता येतो त्यावेळेला संता पुढे या यमाचं बळ काही चालत नाही. आणि मग हे संत जे आहेत ना ते काळाला खातात, ते यमाला खातात. तुकाराम महाराज सांगतात की जगा काळ काय आम्ही माथा दिला पाय. आणि म्हणून या काळाचं बळ संता पुढे चालत नाही. म्हणून तुकाराम महाराज सांगतात की आता आम्ही जे आहे ना ते जीवनमुक्त झालो, आमच्या पुढे या साऱ्या काळाचं सुद्धा भय चालत नाही, उलट आम्हीच काळाला खातो. याला म्हणायचं भक्ष्याचं भक्ष काळ ठरला. म्हणजे आपलं खाद्य खाण्याकरता गेला. ज्यांना खायचं होतं म्हणजे संतांना खायचं होतं ना, त्या संतांना खाऊ शकला नाही, उलट संतांनीच काळाला खाल्लं, काळावरती विजय मिळवला, काळावरती सत्ता मिळवली. आणि त्या काळाच्या माथ्यावरती पाय देऊन संत जे आहेत ते वैकुंठाला गेले. मग तुकोबाराने विचारलं की महाराज एवढं जे सामर्थ्य आहे ते तुमच्याकडे आलं कुठून? तुम्ही काळावरती सुद्धा विजय मिळवला, पक्षाचे पक्ष तुम्ही ठरला, मग तुम्ही हे नक्की तुमच्याकडे बळ आलं कुठून? तुम्ही साधना काय केले? तुकाराम महाराज सांगतात की एकच साधना केले, हृदय मंदिरामध्ये हरीला परमात्म्याला अखंड आम्ही साठवलं, हीच आम्ही साधना केले. म्हणून आमचं जन्म मरणाचं दुःख निवृत्त झालं. अभंगाचं पहिलं शब्द हो साठविला हरी, 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 साठविला हरी. जी हृदयामध्ये, जी हृदयामध्ये, जी हृदयामध्ये त्यांची सरलीर झाल, त्यांची सरलीर झाल, त्यांची सरलीर झाल, त्यांची सरलीर झाल. महाराज सांगतात की हे सर्व आमच्याकडे बळ आलं त्याचं कारण फक्त एकच, आम्ही परमात्म्याचं चिंतन केलं आणि आमच्या हृदय मंदिरामध्ये हरीला परमात्म्याला साठवलं. त्याचा परिणाम आम्ही भक्ष्याचे भक्ष ठरलो. मला वाटते काळ जो आहे पूर्ण जगाचा तो घास घेतोय, पूर्ण जगाला खातोय. केवढी काळाची सत्ता आहे तुम्हा सर्वांना प्रमाण पाठ येता. महाराज सांगतात की अरे घडोघडी काळ वाट याची पाय, किंवा देह जाईल जाईल यासी काळोबा खाईल. अशा पद्धतीने प्रत्येक देहाला खाणारा काळ आहे, पण संतांच्या समोर आला तर संतांच्या देहाला तो काळ खाऊ शकत नाही. महाराज सांगतात की तुका म्हणे काळ आता करून शके बळ. त्या काळाचं बळ इथं चालत नाही, त्या काळाचं बळ संता पुढे चालत नाही, तो संताला खाऊ शकत नाही. उलट संतच त्या साऱ्या काळाला खातात. याला म्हणतात भक्ष्याचं भक्ष. काळ ठरला कसं ऐका. मला वाटतं तुकाराम महाराजांनी देह ठेवला, पण एकदा नाही दोनदा नाही तर 3 वेळा तुकाराम महाराज वैकुंठातून पुन्हा माघारी आले. पहिले आले स्वतःच्या मुली करता भागीरथी करता, दुसऱ्यांदा आले संताजी महाराज जगनाडे यांच्या करता, आणि तिसऱ्यांदा आले पिंपळचे नळोपरा यांच्या करता. 3 वेळा तुकाराम महाराज माघारी आले. मला वाटतं येणं जाणं फक्त संतच करू शकतात, कारण त्यांची काळावरती सत्ता आहे. चला पुढे. एकनाथ महाराज पैठणचे आणि जल समाधी घेतली, पण त्याच्या अगोदर 2दा देह ठेवला आणि 2दा जिवंत झाले. पहिल्यांदा देह ठेवला आणि या ठिकाणी खांदेकरी होते ना, ते खांदेकरी भावकीतले होते पुढे 2 जण.
ते खांदेकरी म्हणतायत की बघा देव देव केला धर्म धर्म केला, पण काय उपयोग झाला? शेवट आपल्याच खांद्यावर जावं लागलं ना. म्हणजे आयुष्यावर भावकीत आले नाही, नुसतं देव आणि नामस्मरण आणि भक्ती, पण शेवट कुणाच्या खांद्यावर जावं लागलं? आपल्याच खांद्यावर जावं लागलं ना. असे गोविंदपंत आणि माधवपंत भावकीतले होते. ते एकमेकाला म्हणायला लागले. एकनाथ महाराजांनी ओळखलं हे काय म्हणतात. एकनाथ महाराज वरती उठून बसून सांगितलं, गोविंदपंत गोविंदपंत घेता का जरा खाली? काय झालं सर गोविंदपंताचं? गोविंदपंताच्या मांड्या विठ्ठल 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 विठ्ठल. भर उन्हाळ्यात घाम फुटला बघा, अख्ख्या घामाने आंघोळ झाली. वर चौट लावलंय, बरं वाटेल का माणसाला? नाही नाही, आपण खांदेकरी असल्यावर आणि आपल्या खांद्यावरचं उठल्यावर काय होईल आपलं? त्यांचीच अवस्था त्यांची झाली. नाथ महाराज म्हटले बघा मीच हे म्हटले, भूतपीत नाही म्हटले, काय काळजी करू नका आणि तुमच्या खांद्यावर गेलं पाहिजे असं काय नाही, जा आपल्या घरी, माझा मी कधी पण मरण. म्हणजे देव ठेवलेला पुन्हा जिवंत झाले. पुन्हा 6 महिने जीवन जगले. 6 महिन्यानंतर देव ठेवला की पुन्हा खांदेकरी तेच होते बघा. पण गावातल्या पुढाऱ्यांनी सांगितलं, मागच्या वेळेस तुमच्यामुळं नाच झाला, या तुमच्यामुळं नाचले, आता तरी जरा नीट, अजिबात शब्द बोलायचा नाही माघारी येऊस्तोवर. ते म्हटले आम्ही एकमेकाकडे बघणार सुद्धा नाही. मग तर बसना. आणि पुन्हा खांदेकरी तेच होते बघा, गोविंदपंत माधवपंत. आणि अंत्ययात्रा निघाले. एकमेकाकडे यांनी बघितलं सुद्धा नाही. अंत्ययात्रा निघाले. पण एक बाई आपल्या मुलीची बोळवण करण्याकरता चौकामध्ये आले, म्हणजे तिचा सासरी पाठवण्याकरता. तेवढ्यामध्ये प्रेत आडवं आलं आणि मनातले मनात म्हणायला लागले, संत म्हणून घेतात पण काय उपयोग आहे, किती जगाला त्रास देतात. माझी मुलगी पहिल्यांदा नांदाय निघाले आणि हे प्रेत आडवं आलं. यांना काय माराय आजच टाइम गावला का? एवढंच पाहिजे होतं नाथ महाराजांना. झाले ना जिवंत, उठून बसे ना वरती. सांगितलं गोविंदपंत गोविंदपंत. गोविंदपंताच्या मांड्या विठ्ठल 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 विठ्ठल. ते म्हणले आता महाराज मी काय म्हणलोय का? आता मागच्या वेळेस बोललो होतो पण आता काय बोललोय का? महाराज म्हटले तुम्ही काय नाही बोलला, पण ती बाई नाही तसलं बोलली, घ्या का दे. पुन्हा 6 महिने जीवन जगले आणि शेवट नाथ महाराजांनी ठरवलं, आपल्या जाण्याने कुणाच्या खांद्याला त्रास नको, आपल्या जाण्याने कुणाच्या मुलीला त्रास नको. आता जलसमाधी स्वतःहून घ्यायचे. आणि नाथ महाराजांनी जलसमाधी घेतले. याला म्हणायचं जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय. संपूर्ण जगाला खाणारा हा असारा काळ आहे, पण काळाला खाण्याचं काम या संतांनी केलं. म्हणून याला म्हणतात भक्ष्याचं भक्ष ठरले संत. का ठरले त्याचं उत्तर आहे हृदय मंदिरामध्ये हरीला परमात्म्याला साठवलं. म्हणून आम्ही या जन्म मरणावरती या ठिकाणी विजय मिळवला, काळावरती विजय मिळवला. म्हणून साठविला हरी जही हृदय मंदिरे, त्यांची सरळी एरझार झाला सफल व्यापार. सर्वांनी एकदा मोठ्या प्रेमाने हाताने टाळी आणि मुखाने भजन करायचंय. विठोबा रखुमाये, 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 रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, रखुमाये, विठोबा 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 रखुमाये, हा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ईश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली. साठविला हरी
जिही हृदय मंदिरी त्यांची सरळी इरझार झाला सफल व्यापार. महाराज सांगतात की या ठिकाणी आमच्या हृदय मंदिरामध्ये हरीला परमात्म्याला मी साठवलं आणि जन्म मरणाची इरझार आमच्या संपुष्टात आले. अजून काय फायदा झाला? हरी आला हाता मग गैसी भय चिंता. हृदयात आलं म्हणजे हातात आल्यासारखं आहे. मग भय राहत नाही, चिंता राहत नाही. एवढंच नाही, जन्म मरण संपलं. खरं तर जन्माकरता वासना कर्म पाप पुण्य कारण आहेत. मग तरी जन्म आणि कसा संपला, मरण कसं संपलं? तुकोबारे सांगतात की तो परमात्मा हृदयात आला की त्या भक्ताचं काहीच उरो देत नाही. म्हणून तुका म्हणे हरी काही उरो नेदी उरी. म्हणून त्यांची सरळी येरझार झाला सफल उपाय आणि व्यापार. म्हणून खरं तर आम्ही जीवनमुक्त झालो. म्हणून आपणही सर्वांनी आपल्या हृदय मंदिरामध्ये हरीला परमात्म्याला साठवण्याचा प्रयत्न करा. नक्कीच आपण जीवनमुक्त हो, यात कसल्या प्रकारची शंका नाही. आज या ठिकाणी जे श्राद्ध संपन्न होते ते आपल्या आणि रासकर परिवारातील एक आदर्श असणारे व्यक्तिमत्व कैलासवासी शांताराम खंडू रासकर दादांचं या ठिकाणी 5वं पुण्यस्मरण या ठिकाणी संपन्न होत आहे. मी सुरुवातीलाच बोलून गेलो की मुलं जोपर्यंत आहेत त्या प्रत्येक मुलावरती आई बापाचं ऋण आहे. शेवटच्या श्वासापर्यंत आपण आपल्या आई बापाला वर्षातले 3 दिवस या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करायचा आहे. मी सुरुवातीलाच बोलून गेलो, वर्षश्राद्धा दिवशी त्यांना अन्न पाणी आपण दिलं पाहिजे. त्याच्यानंतर पितृ आणि 15वड्यामध्ये पितृपक्षामध्ये पित्रांची तिथी ज्या दिवशी त्याही दिवशी आपण अन्न पाणी दिलं पाहिजे आणि अक्षय तृतीया दिवशी अन्न पाणी दिलं पाहिजे. आपले आई वडील कुठेही असू द्या, वर्षातल्या 3 दिवशी मुलाकडून आपले आईबाप या पितर योनीमध्ये येतात आणि पितर योनीमध्ये आल्याच्या नंतर ते असे आईबाप आपल्या मुलांच्याकडून या ठिकाणी अन्न पाण्याची अपेक्षा करतात. त्यांना बाकी तुमच्याकडून काही नकोय. एक सूत्र लक्षात ठेवा, तुम्ही आई वडिलाला अन्न पाणी दिलं, गेलेल्या आई बापाला तुम्ही अन्न पाणी दिलं तर ते तुम्हाला आशीर्वाद देतात. ते तुम्हाला आशीर्वाद देतात. त्याकरता महाराजांनी सुरुवातीला प्रमाण सुद्धा सुंदर दिलं की तू काय म्हणे पितृ आशीर्वाद देते, कल्याण इच्छिते सर्व काळ, या मुलांचं कल्याण हो असं ते आशीर्वाद देतात. आता याच्या उलट आहे का? जर हे वर्षातले 3 दिवस तुम्ही तुमच्या आई बापाला नाही दिले, अन्न पाणी नाही दिलं, तर तेच माता पिता गेलेले पितर ते रागवतात आणि रागवल्याच्या नंतर ते आपल्या मुलांना शाप देतात. ते शाप देतात आणि मग शाप देतात आणि त्या ठिकाणी मग मुलांना दुःख दारिद्र्य संकट यांचा सामना करावा लागतो. म्हणून या ठिकाणी महाराज वर्णन करतात की खऱ्या अर्थाने ते आपल्या मुलांना कसे शाप देतात तर वंशी दुराचारी पुत्र झाला आहा कटा त्यांच्या करीती पितर. आहा कटा करतात म्हणजे पश्चाताप करतात. काय करतात? पश्चाताप करतात. का पश्चाताप करतात? अरे मी त्याच्या करता 10-20 एकर जमीन कमवून ठेवली, मी ज्याच्या करता घर बांधून ठेवलं, मी ज्याच्या करता बँक बॅलन्स करून ठेवला, मी ज्याच्या करता शहरामध्ये गुंठे घेतले, मी ज्याच्या करता फ्लॅट घेतले, मी ज्याच्या करता एवढी संपत्ती कमवून ठेवली, तो साधं मला अन्न पाणी द्यायला तयार नाही. वर्षातले 3 दिवस तुम्हाला अन्न पाणी देऊ शकत नाही. मग आता यांचं वाटोळ हो असा आपले पितर आपल्याला शाप दिल्याशिवाय राहणार नाहीत. हे मी बोलत नाही, तुकोबराय बोलतात. आहा कटा त्यांची करीती पितर म्हणजे पितर पश्चाताप करतात. कधी आपण जर त्यांना अन्न पाणी नाही दिलं तर. आणि मग काय होतं? आहा कटा त्यांची करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. माझ्या कुळामध्ये जो मुलगा जन्माला आला ना तो दुराचारी जन्माला आला म्हणून त्यांना पश्चाताप होतो. म्हणून असं होता कामा नये. एक गोष्ट ऐका, जोपर्यंत आईबाप आहेत तोपर्यंत मुलांना शिक्षा देण्याचा प्रयत्न करतात व शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात. पण शिक्षण हयात आहे तोपर्यंत शिक्षण देतात. पण मरण पावल्याच्या नंतर तुम्ही त्यांचं उत्तर कार्य किंवा त्यांचं उपकार जर नाही फेडले तर तेच पितर तुम्हाला शिक्षा दिल्याशिवाय राहत नाही. आहे तोपर्यंत शिक्षण आणि गेल्याच्या नंतर शिक्षा. म्हणून त्यांनी शिक्षा करू नये याच्याकरता आपण प्रयत्न करायचा आहे. याच्याकरता आपण या ठिकाणी हे 3 दिवस त्यांच्या करता द्यायचे. एक सूत्र सांगून जातो, झालाय आपला टाइम, फक्त एक 2-3 मिनिटं आपले घेतो. आपल्या जीवनामध्ये 3 जणांना कधी नाराज करू नका. 3 जणांची सेवा करा. हे 3 जण तुम्हाला कायमस्वरूपी सुख देतील. कोण कोण सुख देईल? आपले गेलेले आई बाप म्हणजे पितर त्यांची सेवा करा. दुसरी गोष्ट, आपण जर शेतात असेल किंवा आपल्याला शेत असेल तर शेतातले असणारे देव त्यांची सेवा करा. आणि तिसरी गोष्ट, आपण ज्याला कुळाचार कुळधर्म म्हणतो ते आपले कुलदेवत यांची सेवा करा. या 3घांची सेवा केली तर तुम्हाला कधीच कमी नाही पडणार. पण तुम्ही या 3घांच्याकडे जर पाठ फिरवले तर तुम्ही किती कमवा तुम्हाला पुरं पडणार नाही. तुम्ही काही करा
सुख शांती समाधान लाभणार नाही. म्हणजे तिघांच्याकडे कधी पाठ फिरवू नका. ऐका, तुम्ही जर कदाचित पांडुरंग परमात्म्याचे फार मोठे भक्त असाल, भगवान शंकराचे भक्त असाल, पण घरी आई बापाला जर तुम्ही धड बघत नसताल, त्यांची सेवा करत नसताल, तर तुमच्या या भक्तीचा सुद्धा उपयोग नाही. ऐका ना सगळे, लक्षपूर्वक ऐका. प्रत्येकाचं बळ ठरलेलं आहे, प्रत्येकाची ताकद ठरलेली आहे. आपलं घर म्हटलं की घरामध्ये ताकद आहे कुणाची? आपल्या पितरांची. आपल्या पितरांची. कारण हे कुणी बांधलंय? पितरांनी बांधले. मग याच्यामध्ये सामर्थ्य ताकद आहे कोणाची? पितरांची. तिथं कोणाचं चालत नाही. तुम्ही पांडुरंगाचे भक्त असाल, पांडुरंगाचे भक्त तुम्ही पंढरपूरमध्ये गेल्याच्या नंतर, पण घरामध्ये तुमचा पांडुरंग काहीच करू शकत नाही. का बरं? तिथं तुमच्या आईबापाची सत्ता आहे, तिथं तुमच्या आईबापाचं कर्तृत्व आहे, आईबापाची ताकद आहे. फार मोठे तुम्ही पांडुरंगाचे भक्त असाल, पण तुम्ही घरामध्ये आईबापाची सेवा करत नसाल, ठीक आहे, गेलेल्या आईबापाची तुम्हाला रोज करता येणार नाही, पण वर्षातले 3 दिवस करा, तरी तो पांडुरंग परमात्मा खुश होईल आणि पितर खुश होतात. पण याच्या उलट त्यांना आपण जर 3 दिवस देत नसेल वर्षातले आणि पांडुरंगाची सेवा करत असताल, तर ती सेवा सुद्धा मान्य नाही. कशी मान्य नाही? ऐका उदाहरण. उदाहरणार्थ, माझे पिताश्री आता वैकुंठवासी झालेले आहे. उदाहरण देतो, माझंच उदाहरण देतो. मी आता कीर्तनकार आहे. लोक आपल्याला मानतात, लोक आपल्याला मान सन्मान देतात, लोक दर्शन घेतात. ज्या वेळेला मी पंढरपूरला गेलो, त्यावेळेला पांडुरंग परमात्म्याला सांगितलं की देवा, तुझं मी रोज कीर्तन करतो, माझ्यावरती कृपा कर आणि माझ्या घरामध्ये 1 दिवस तरी ये, माझ्या घरात 1 दिवस तरी ये आणि माझ्या घरामध्ये तू वास्तव्य कर, असं मी पांडुरंगाला म्हटलं. पांडुरंग परमात्मा निघाला आणि माझ्या घरी आला. फार सोपं आहे, पण फार महत्वाचं आहे म्हणून सांगतोय बरं का. प्रत्येकाने लक्ष देऊन ऐका, फार गरजेचं आहे. पांडुरंग परमात्मा माझ्या घरी आला, म्हणजे माझा तेवढा अधिकार नाही. उदाहरण सांगतोय तुम्हाला, कदाचित तुकाराम महाराज भक्त करू शकतात. ज्या वेळेला पांडुरंग परमात्मा आला, आल्याबरोबर माझ्या मागे पांडुरंग परमात्मा आला. मी माझ्या घरामध्ये गेलो आणि पांडुरंग परमात्म्याला सांगितलं की देवा, ये माझ्या घरामध्ये. आणि पांडुरंग परमात्मा माझ्या घरामध्ये निघाला, आत यायला लागला. ऐका कान उघडून, माझ्या उंबऱ्यावरती माझा वडील बसेल असतात रे बघा. गेलेले पितर कुणी असतील ते, आई गेलेली असेल तर आई, वडील गेले असेल तर वडील, आणि आजोबा ही मंडळी पितर बसलेले असतात. माझे वडील त्या साऱ्या पांडुरंग परमात्म्याला विचारणार, देवा पुढं चालला, पुढं चालला. त्यावेळेला पांडुरंग परमात्मा सांगणार की बाबानो, हा चंद्रकांत महाराज आहे ना, तो माझा फार मोठा भक्त आहे, माझा कीर्तनकार आहे, त्याने मला आज बोलवलेले, मी त्याच्या घरामध्ये चाललेलो आहे. ते पितर जगाचा बाप असणारा जो पांडुरंग परमात्मा आहे ना, त्या पांडुरंग परमात्म्याला सुद्धा सांगणार, खबरदार देवा, या घरामध्ये तू पाऊल ठेवायचा नाही. का पाऊल ठेवायचं नाही? हे घर तू नाही बांधलेलं, हे घर आम्ही बांधलेले. हे चंद्रकांत महाराज सुद्धा भक्त असेल, पण त्याच्या आधी तो माझा मुलगा आहे, जन्म आम्ही त्याला दिलेला आहे. ज्याला जन्म दिला त्याच्याकरता आम्ही घर बांधलो. तो वर्षातले 3 दिवस आम्हाला अन्न पाणी द्यायला तयार नाही, आणि पुढे चालला त्याच्या माग. पुढे चालला, या घरामध्ये तू यायचं नाही. हे कुणाचे? हे आमचे. आधी आम्हाला अन्न पाणी देऊ दे, मग तुला अन्न पाणी, त्याच्याशिवाय तुला आतमध्ये प्रवेश नाही. असं कोण म्हणतो? पितर म्हणतात. पितरांच्याकडे एवढी ताकद आहे, त्यांची ताकद बाहेर चालणार नाही, पण घरामध्ये मात्र फक्त त्यांची ताकद चालणार. ऐका ना सगळे, हे झालं पितरांचं. दुसरी गोष्ट, शेतातले देव, जे काय आपल्या बांधावरती असणारे देव असतात बघा, काही मोसोब असेल किंवा कुठली देवी असेल, हे फार गरजेचं आहे बरं का. त्या देवाची सुद्धा सेवा करा. तुम्ही त्या देवाची सेवा केली, वर्षातून 2-3 दिवस जरी त्यांची तुम्ही सेवा केली, तर त्या सारे शेतातले देव त्या शेतकऱ्याला काटा सुद्धा मोडू देत नाहीत. रात्रीच्या 12-1 ला तो शेतकरी शेतात येऊ द्या, काटा सुद्धा त्याला मोडणार नाही. पण तुम्ही त्याची सेवा केली तर, पण त्याची सेवा करत नसताल आणि वापसा आनंद पेरण्याकरता गेला, तर ते देव सुद्धा इतके त्यांची सत्ता असते. मी बोलून गेलो, प्रत्येकाच्या सत्तेचं ठिकाण ठरलेले. शेतातल्या देवांची शेतामध्ये, त्या परिसरामध्ये सत्ता असते. ते सांगत असतात, माझ्या परिसरातली 10 एकर जमीन खातो आणि मला देत नाही, बघतोच कशी खातो ते. ये तू पेराय, मग बघतो तुझ्याकडं. पेरायला आला की त्याची पाभार तरी मोडणार, त्याचं जू तरी मोडणार, त्याचा कुळव तरी मोडणार, आहे का नाही? का बरं? त्या देवांना आपण काही दिलं नाही. त्याचा परिणाम त्यांची सत्ता तिथं असते. आणि मला वाटतं हे नाहीच मोडलं तर त्यांच्याकडे एवढी ताकद, तुमचा बैल तरी बसणार, आहे का नाही यांना? बैल एरवी चांगला, पण पेराय गेला की बसलाच म्हणून समजा. कशाचा परिणाम? त्या देवांची सेवा करा, अन्यथा ते तुम्हाला शेती सुद्धा करून देणार नाही. ठीक आहे, तुमच्याकडून लाखो रुपयाचं शेतातलं उत्पन्न आलं
तरी तुम्हाला ते खाता येणार नाही. शेवट तुम्हीच म्हणणार अहो 10 लाख शेतात आले पण रुपये पण नाही राहिला. कसा राहील? ज्या शेतातून आलं त्या शेतातल्या देवांना तुम्ही जर द्यायला तयार नाही तर ते देव तुम्हाला कसे खाऊन देतील. हे झालं शेतातल्या देवांचं. आणि तिसरी गोष्ट आपले कुलदैवत. आपले जे कुलदैवत आहे ना, देवी असेल एखादा देव असेल तर त्यांची सुद्धा सेवा करा. या तिघांची सेवा केली काहीच तुम्हाला कमी पडणार नाही. पण यांची सेवा करत नसताल आणि देवाची सेवा करत असताल तर मला असं वाटतं की त्या बाकीच्या देवांचं सुद्धा चालणार नाही. पहिलं प्राधान्य यांना आहे आणि मग बाकीच्या देवांनाही. जीवनात परमार्थ असलाच पाहिजे पण त्याच्या अगोदर कुळाच्या कुळधर्म, पितरांची सेवा, शेतातल्या देवांची सेवा या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपण पाळल्या पाहिजेत. घरामध्ये वडिलांचं फार मोठं महत्व असतं. तुकाराम महाराज सांगतात की बाप करी जोडीली कुराची उडी आपली करवंडे वाळवून. का आपल्या पितरांची सेवा करायची? त्याने उपाशी राहून आपल्या करता हे सर्व कमवलेलं आहे म्हणून त्यांची सेवा केली पाहिजे. मला आज आनंद वाटतो. मला वाटते 5वं पुण्यस्मरण किरण दादाने, बाळासाहेबांनी, सचिनरावने इतक्या मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी नियोजन केलं आणि 5वं पुण्यस्मरण केलं. खरंच द्यावे तेवढे धन्यवाद थोडीच बा त्यांना. काय इतकी बिकट परिस्थिती मला सध्याचा काळ इतकं वाईट आहे. पहिलं पुण्यस्मरण सुद्धा लोक करत नाहीत. पहिलं पुण्यस्मरण, पहिलं वर्ष श्राद्ध ते लोक करत नाहीत. मला वाटतं तिथं जाऊ द्या, 10वा सुद्धा नीट करतील म्हणून सांगता येत नाही. 10वा परवा दिवशी मला एखादा फोन आला. तो म्हटला 10व्याचं प्रवचन करा. म्हटलं करूयात. म्हटलं असं करा, सगळंच तुमच्याकडे घ्या. म्हटलं सगळं म्हणजे काय? म्हटलं नावी, ते बामण, तुमचं प्रवचन सगळं, मला पैसे सांगा फक्त. म्हणलं ठीक आहे दे. म्हणलं 10,000 रुपये सगळं आम्ही करतो. आणि त्याने सांगितलं ठीक आहे. म्हणलं त्याने ऑनलाईन मग आधीच सोडून ठेवले बघा. म्हटलं बरं झालं, पाकिट तर आधी आलं, बाकी काय गावाय ना. आणि 10व्याच्या दिवशी मी नदीला गेलो तर माझ्या आधी कोणच नव्हतं. मी गेल्यावर अर्ध्या तासाने लोक आले. 8 वाजता लोक आले. ज्याच्या बापाचा दावा ज्याने मला फोन केला तो 8 वाजता आला आणि तो म्हटला महाराज अजून तुम्ही उभेच येता का? म्हणलं आता लोकच नाही, प्रवचन नंतर केलं पाहिजे लोक आल्यावर. तो म्हणला नाही पण बाकीचं कोणी करायचं? मग म्हणलं बाकीचं म्हणजे काय? तो म्हणला तुम्हाला उक्त दिलंय. मग म्हणला कपडे काढा, आंघोळ करून या, डुकी करा. म्हणलं हे बरं आहे का? म्हणलं तुम्हाला उक्त दिलं असं तरी पण बाप तुझा आहे ना, विधी तूच केला पाहिजे ना. सध्याचा काळ इतका बिकट आहे बा. मुलं म्हणजे पिंडदान सुद्धा करतील, दावा करतील म्हणून सांगता येत नाही. पण या धक्काधक्कीच्या काळामध्ये आज माझ्या किरण दादा असतील, बाळासाहेब, सचिन असतात, यांनी एवढ्या मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी श्राद्ध संपन्न केलेलं आहे. 5वं पुण्यस्मरण संपन्न केलेलं आहे. मनापासून या असणाऱ्या माझ्या आणि मित्रांना या ठिकाणी धन्यवाद देतो. खरं तर किरण शेठ आमच्या बरोबर वारीला असतात. ज्या ज्या वेळेला वेळ भेटेल त्या वेळेला आणि मग संगमता सप्ताह असेल किंवा वारी असेल याच्यामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करतात आणि वारीचा आनंद घेण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून असं एक वारकरी असणारा परिवार या ठिकाणी सचिन दादाला, या तीनही भावंडांना या ठिकाणी आणि धन्यवाद देतो. या ठिकाणी फार मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी हे श्राद्ध संपन्न केलेलं आहे. किरण दादांना धन्यवाद. त्याचप्रमाणे इथं माझ्याबरोबर आलेले आमच्या संतराज महाराज देवस्थानामधील जे काही आणि भाविक आहेत, किरण दादाचे मित्र येतात, त्याच्यामध्ये आमचे इंदुरकर अण्णा असतील, आमचे बाळासाहेब अण्णा आहेत की ज्यांचा पालखी सोहळ्यामध्ये मानाचा नगारा म्हणून गाडी आहे, नगाऱ्याचा मान ज्यांना आहे ते बाळासाहेब अण्णा शितोळे आहेत. आमचे आणि धनंजय अण्णा आहेत. या सर्व मंडळींना या ठिकाणी धन्यवाद. आमचे या ठिकाणी गरुडदाजे आहेत, त्यांनाही धन्यवाद. आपण सर्व पुरुष मंडळी, अर्थात एवढ्या मोठ्या शहरामध्ये आपल्याला वेळ मिळणं कठीण आहे, पण वेळात वेळ काढून तुम्ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. पुरुष मंडळी, माता भगिनी सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो. आमचे सर्व टाळकरी मंडळी, माझ्याबरोबर आलेले गायनाचार्य आणि उत्कृष्ट कीर्तनकार असणारे आमचे जीवलग असणारे मित्र आणि दिनेश महाराज केदारी आहेत, त्यांना धन्यवाद. शेजारी आमचे आदित्य महाराज देवेकर आहेत, त्यांनाही धन्यवाद. मृदंगाचे साथ करण्याकरता या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सुहास महाराज वाघमोडे आहेत, त्यांनाही धन्यवाद. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या असणाऱ्या आमच्या सर्व माता भगिनी, या टाळकरी मंडळी, बेकराई माता भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ, बेकराई माता आणि महिला भजनी मंडळ हे या ठिकाणी उपस्थित आहेत. या असणाऱ्या सर्व भजनी मंडळाला या आणि महिलांना या ठिकाणी धन्यवाद देतो. इकडे आणि विनेकरी बाबा असतील, टाळकरी असतील, या सर्वांना धन्यवाद. बरेच शब्द आपल्या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद. या सर्व परिवाराला या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी श्राद्ध संपन्न केलं म्हणून पुन्हा एकदा धन्यवाद देतो. मुलांनी या ठिकाणी पुढे यायचे, सुनांनी पुढे या आणि या ठिकाणी फुलं टाकण्याकरता सर्वांनी पुढे यायचे. निर्याणाचा अभंग